प्राणायाम प्राणायामाचे 2000 पेक्षा जास्त प्रकार आहेत. खूप प्रकार आहेत. काय रामदेव बाबा शिकवतायत, काय परमपूज्य श्री श्री शिकवतायत. भरपूर काय काय लोक प्राणायाम शिकवतात, नाही का. म्हणून ज्या शरीरात प्राणाचा अभाव आहे ते शरीर कोणत्या ना कोणत्या व्याधीला बळी पडतं. ज्या पार्ट मध्ये प्राणाचा अभाव आहे तो पार्ट कोणत्या ना कोणत्या व्याधीला बळी पडतो. फॉर एक्झाम्पल, इथून वरच्या भागामध्ये जर प्राणशक्तीचा अभाव आहे तर नाक गळायला सुरुवात करतं, अर्ध डोकं दुखायला सुरुवात होतं, पूर्ण डोकं दुखायला सुरुवात होतं, डोळ्याच्या समस्या सुरू होतात, कानाच्या समस्या सुरू होतात, थायरॉइडचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि मग आम्हाला चक्कर येते, फेफर येतं, घोरायला सुरुवात होते माणसाची. का बरं घोरतोय हा डराडोर? प्राणशक्तीचा अभाव. नुसता घोरतच नाही, हा गॅस सोडताना पण मोठ्या मोठ्याने सोडत राहतो, बाहेर सोडतो मोठ्या मोठ्याने. प्राणशक्तीचा अभाव. बंधू आणि भगिनींनो, इथून जर खाली बघितलं आपण, इथून इथून जर खाली नाभीपर्यंत जर भाग बघितला तर पान आणि आपण हात असा करू शकता तुम्ही. पान आणि आपण ऍक्टिंग अशी करू शकता, आत येणारा पान, बाहेर जाणारा आपण. पान आणि आपण जर बिघडला, एवढ्या पाठ मधला पान आणि आपण बिघडला, इथून वरच्या समस्या सगळ्या सुरू होतात. घशापासून खाली कमरेपर्यंत समान नावाची प्राणशक्ती या पार्ट मध्ये काम करत असते. ज्यावेळेस समान आमचा बिघडतो, किडनी, लिव्हर, पचन संस्था. सरांनी असा हात लावलाय, भूर चिंताग्रस्त दिसतात, डोक्यात काय जाणार नाही भोसले सारखा. भोसले म्हणजे राज्याला सांभाळणारे भोसलेच. भोसल्याशिवाय राज्य चालू शकत नाही. भोसले चिंताग्रस्त बसले, सुवर्ण काळ कसा यायचा, नाही का. छत्रपतींचा काळ हा सुवर्ण काळ होता, परत आपल्याला तो आणायचा. म्हणून बंधू आणि भगिनी, त्याचाच हा सगळा अट्टहास, हा संसार त्यासाठीच मांडलेला आहे. तर समान नावाची प्राणशक्ती ज्यावेळेस तिचा अभाव शरीरामध्ये तयार होतो, त्यावेळेस ते पोट गॅस पकडतं, त्यावेळेस त्या पोटामध्ये, त्या आतड्यांच्या मध्ये मलविसर्जनाची क्रिया व्यवस्थित होत नाही किंवा मलनिस्सारणाची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही, पोट दुखायला सुरुवात होतं, पोट फुगायला सुरुवात होते, कारण त्याचं असंतुलन होऊन जातं समान नावाच्या प्राणशक्तीचं. मी जे आता बोलतोय, मी जे आता मान हलवतोय, मान डावीकडे, मान उजवीकडे, मान पुढे, मान पाठीमागे, हात माझे गोल गोल हलतायत कोपरातनं, आणि याच्यातनं ह्याच्या जेवढ्या मुवमेंट आहेत त्या व्यान नावाच्या प्राणशक्तीमुळे सगळ्या मुवमेंट होतात. आणि ऍक्शन, पटकन ऍक्शन, झटकन ऍक्शन. मोटर पंप नाही बसवलेला ना शरीरामध्ये, का बरं ऍक्शन मध्ये बॉडी येते? व्हाय? किंवा हाऊ इट इज, कसं काय शक्य आहे? हाऊ इट इज पॉसिबल? तिचे मुवमेंट करतोय संपूर्ण शरीर. माझा हात हलतोय बघा, आता मी हाताच्या असं हे करतोय बघा, त्याच्या मुवमेंट आहे, सर्व प्रकारच्या मुवमेंट शरीरातले. आणि सर्व ज्यांचे ज्यांच्या सांध्यांना जामर लागलेला आहे, ज्यांच्या सांधे वर्किंग मध्ये नाहीयेत, कटकुट आवाज येतो वेगवेगळ्या प्रकारचा. का बरं आवाज येतो? तर व्यान नावाची प्राणशक्ती इकडे प्रचुर मात्रेमध्ये काम नाही करत, व्यानाचा अभाव आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनी, ज्या ज्या पार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे ना, तो पार्ट प्राण शक्तीच्या अभावात आहे, म्हणून त्या संबंधित पार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून युरिक ऍसिड वाढले त्याचे, आणि मग युरिक ऍसिडची जिथं प्राणशक्ती पाहिजे तिथं युरिक ऍसिडने ती जागा घेतली. ज्या पोटामध्ये प्राण समान पाहिजे तिकडे फुगलंही जास्त, ते CO2 जागा घेतली, नाही का. कण ना कण फुगलाय, सुजलाय, हा इथं सुजलंय, इथं सुजले, इथं सुजलाय, सगळीकडे अख्खाच आकडबंद झालाय, सगळं सुजन आलेली संपूर्ण, बिकॉज ऑफ प्राणशक्तीचा अभाव आणि बिघडलेली प्राणशक्ती. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या दिनचर्येशी सुसंगत आहे. तुमची माझी दिनचर्या जर का उत्तम असेल तर प्राण कमी नाही पडणार आहे संपूर्ण शरीरामध्ये. पण नाभीपासून खाली किंवा संपूर्ण मुवमेंट व्यान नावाच्या प्राणशक्तीने चालतात. नाकातनं काहीतरी बाहेर निघते, कानातनं काहीतरी बाहेर निघते, शरीराला घाम येतोय, सू वेळेवरती होते, प्रेशरनं सू होते, आणि शी आली तर कंट्रोलच होत नाही. कसं काय? हाऊ इट, प्रेशर कसं क्रिएट होते? हाऊ इट इज पॉसिबल? मोटर पंप बसवलाय का 10 HP ची मोटर बसवली का शरीरात? नाही. प्राणशक्ती, व्यान नावाची प्राणशक्ती, उदान नावाची प्राणशक्ती तिकडे प्रेशरनं काम करते. उदान नावाची प्राणशक्ती पहाटे 5 ते 7 या वेळामध्ये प्रचुर मात्रेमध्ये पोटात काम करते. म्हणून लेक्झेटिव्ह, म्हणून म्युकस, त्याचे काय शरीरामध्ये जे काही तयार व्हायला पाहिजे, बी नॅचरल संडास व्हायला पाहिजे, बी नॅचरल सुसू व्हायला पाहिजे. कणून कुथून कणायची गरज पडणार नाही, कुथायची गरज नाही पडणार आहे. तर ती
व्यान उदान नावाची प्राणशक्ती तिथे प्रचुर मात्रेमध्ये तयार होणं अपेक्षित आहे. पण तुमच्या माझ्या घरामध्ये तर श्रावण महिना येऊ राहिलेला आहे. त्या श्रावण महिन्यामध्ये ओम पानाय स्वाहा, अपानाय स्वाहा, समानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, कलावा टिक्का, प्राणायामे विनियोग, आणि मग ध्यान, मग कोणी एकीकडे कथा चालवून जाते. बंधूंनो, भगिनींनो, जोपर्यंत प्राणमय शरीर नाही तोपर्यंत ती कथा सुद्धा ऐकण्यात मजा नाही. प्राण प्रतिष्ठा करायला पाहिजे शरीरामध्ये. प्राण प्रतिष्ठा तुमच्या आणि माझ्या शरीरात जर करायची असेल तर प्राणायाम करणं अपेक्षित आहे. तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये जर प्राण प्रतिष्ठा करायचं असेल तर प्राणयुक्त भोजन अपेक्षित आहे. आणि तुमच्या आणि माझं शरीर जर कण कण प्राणयुक्त करायचं असेल तर थोडस प्राणायाम, थोडस ध्यान, थोडस आहार तसा अपेक्षित आहे. आणि जिथं खरं ऊर्जित अवस्था आहे, प्राण आहे जिथं मोठ्या प्रमाणात, तिथं गेलं पाहिजे. म्हणून मंदिरामध्ये प्राणशक्ती प्रचुर मात्रेमध्ये असते. पिंपळाच्या झाडाखाली प्रचुर मात्रेमध्ये प्राणशक्ती असते. आंब्याच्या झाडाच्या खाली भरपूर प्रचुर मात्रेमध्ये प्राणशक्ती असते. तुळशीला प्रदक्षिणा घालण्याने तुमच्या माझ्या कणामध्ये प्राणशक्तीची स्थापना सकाळ सकाळ होतोय. आणि मग हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायण, म्हणा सगळ्यांनी म्हणून हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण. येत नसलं तरी म्हणा हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण. अलख निरंजन भवभय भंजन नारायण 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 हरी नारायण. अलख निरंजन भवभय भंजन, अलख निरंजन भवभय भंजन नारायण ओ नारायण ओ नारायण हरी नारायण. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, जीना या मरना या इसके सिवा जाना कहा. जर अशा पद्धतीने आपण गुणगुणलो ना तरी आपली प्राणशक्ती वाढल्याशिवाय राहत नाही. करून तर बघा, 103 ताप पळून जाईल, 103 ताप पळून जाईल. पण त्यासाठी आपण याच्याशी रमलं पाहिजे, त्याच्यासोबत रममाण झालं पाहिजे, शरीरातली प्राणशक्ती वाढवली पाहिजे. शरीरातली प्राणशक्ती वाढवण्यासाठी संगीताचा उपयोग, शरीरातली प्राणशक्ती वाढवण्यासाठी गाण्याचा उपयोग, शरीरातली प्राणशक्ती वाढवण्यासाठी प्रार्थनेचा उपयोग, शरीरातली प्राणशक्ती वाढवण्यासाठी गुणगुणलं पाहिजे. जर का आपण असं गुणगुणलं तर प्राणशक्ती वाढेल. आता सांगितलं 103 ताप जर असेल तर पळून जाईल, राहणार नाही. बिकॉज ऑफ पॉझिटिव्हिटी, बिकॉज ऑफ प्रेझेंट मोमेंट. आणि म्हणून माझी रिक्वेस्ट आपल्या सगळ्यांना थोडस नामामध्ये रमलो पाहिजे, आपण नामस्मरण केलं पाहिजे. आपण कुलदेवतेचं करा, ग्रामदेवतेचं करा, आई वडिलांचं करा, स्वतःच करा, पत्नी पतीचं करा, पतीने पत्नीचं करा, देणे जे आवडतं ते करा, पण करा. याच्यात रमलो तर प्राणशक्ती वाढेल. आणि मग प्राण जर कणाकणात आला, प्राणशक्ती जर कणाकणात निर्माण झाली, कणाकणात स्थापित केली, आपण प्राण प्रतिष्ठा केली आपल्या शरीरामध्ये, आजारच राहणार नाही. म्हणून ज्यांनी सकाळी ग्रीन ज्यूस घेतला, भरपूर हलकं वाटतंय की ज्यांनी घेतला तेच हात वरती करू शकतात. हलकं वाटतंय, भूक लागली नाहीये, कारण भरपूर प्राणशक्ती त्याच्यामध्ये होती. मग एखादा अन्न पदार्थ जर शिजला, समजा पालक आहे, पालकचा ज्यूस घेतला, शिजलेल्या पालकमध्ये प्राणशक्ती जास्त असेल का कच्च्या पालकमध्ये प्राणशक्ती जास्त असेल? शिजलेलं आकडा 2 आणि कच्चा आकडा 1 बोट करू शकता. असं
कुठल्याच प्राणशक्ती जास्त असेल, 1 नंबर मध्ये का 2 नंबर मध्ये? मग म्हणून शिजलेलं पोटामध्ये घालणं ते पापकर्म आहे. भाजलेलं पोटात घालणं पापकर्म आहे. हा घाला गरजे इतकंच, जास्त नको, नाही का? म्हणून बंधू आणि भगिनींनो, प्राणमय भोजन करणं अपेक्षित आहे. मग प्राणाचा क्रम काय आहे? हायेस्ट सगळ्यात मोठं झाड आहे आंब्याचं. चिकू आहे, आंबा आहे, फणस आहे, नाही का? बेल आहे. हायेस्ट मोठमोठ्या झाडांच्या फळांमध्ये प्रचंड प्राणशक्ती, मग हळूहळू खाली येते. वेल वर्गामध्ये प्रचंड प्राणशक्ती आहे. दुधी भोपळा आहे, भरपूर प्राणशक्ती आहे. कोहळा आहे, भरपूर प्राणशक्ती आहे. प्रचंड प्राणशक्ती. नारळ आहे, प्रचंड प्राणशक्ती आहे. भरपूर प्राणशक्ती असलेला आहार आपण घ्यायला पाहिजे. तर शरीरामध्ये पण प्राणशक्तीचा अभाव निर्माण होणार नाही आणि प्राणाच्या अभावाने शरीरातले पार्ट डॅमेज नाही होणार. म्हणून बंधू आणि भगिनींनी माझी रिक्वेस्ट आपल्या सगळ्यांना, ओम पानाय स्वाहा अपानाय स्वाहा, संपूर्ण शरीरात प्राण स्थापित करण्यासाठी ग्रीन ज्यूस घेणं गरजेचं आहे. म्हणजे जे डायबेटिक पेशंट आहेत त्या सगळ्यांना बेलाची पाने घेणं अपेक्षित आहे. ज्या ज्या महिलांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांनी बेलाची पाने घेणं अपेक्षित आहे. ज्या ज्या महिलांना व्हाईट डिस्चार्ज, रेड डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे त्यांनी बेलाची पाने इंटेक करणं अपेक्षित आहे. दुर्वा घेणं अपेक्षित आहे. दुर्वा घेणं अपेक्षित आहे. भरपूर प्राणशक्ती आहे. ज्यांना ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, हृदयाची समस्या आहे, पिंपळाची पानं घेणं अपेक्षित आहे. म्हणून फलम पत्रम पुष्पम तोयम, फलम पत्रम पुष्पम तोयम गीतेच्या 9व्या अध्यायामधला 26वा श्लोक आम्हाला सांगतोय की पानांचा इंटेक तुम्ही आम्ही करायला पाहिजे, पालेभाज्यांचा इंटेक तुम्ही आम्ही करायला पाहिजे. इंटेक म्हणजे पालेभाज्यांचा रस घेतला पाहिजे, पानांचा रस घेतला पाहिजे. मग हिरवं गवत खाऊन गाय कॅल्शियमचं दूध कसं काय देते? काळी म्हैस हिरवा अन्न खाते, पांढरं दूध देते. हाय इट इज पॉसिबल यार? काळी म्हैस हिरवा चारा खाते, कॅल्शियमचं दूध देते, प्रोटीन दूध देते. मग तुम्हाला आम्हाला प्रोटीन नाही भेटणार आहे का ग्रीन ज्यूस मधनं, फ्रूट ज्यूस मधनं? हा सिद्धांतच खोटा आहे. खरं हा सिद्धांत खूपच विचित्र आहे. त्यांना आपल्याला फसवले. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम भगवान श्रीकृष्णानं गीतेच्या 9व्या अध्याय 26व्या श्लोकामध्ये सांगितले बंधूंनो. आणि म्हणून पांडुरंगाला तुळस पाहिजे म्हणून ज्यूस मध्ये तुळस घाला. पांडुरंगाला तुळस वाहण्याची आवश्यकता आहे, बरोबर आहे. तुळशीची माळा पण गळ्यामध्ये पाहिजे, पण तुळशीचे पानांचा ज्यूस तुमच्या माझ्या पोटामध्ये गेला पाहिजे. कारण जेवढे पण व्हायरस आहेत जीवजगतामध्ये, जेवढे एनी व्हायरस आहे, सगळ्या व्हायरसला जर किल करायचं असेल तर तुळशीची पानं, तुळशी पत्र तुमच्या माझ्या ज्यूस मध्ये असणं अपेक्षित आहे. काही फुलं असणं अपेक्षित आहे, फुलाचा रस असणं अपेक्षित आहे. तुमच्या माझ्या ज्यूस मध्ये प्रचंड प्राणशक्ती त्याच्यामध्ये आहे, प्रचंड प्राणशक्ती त्याच्यामध्ये आहे. काही फळांचा रस घेणं अपेक्षित आहे, म्हणून काही मुळांचा रस घेणं अपेक्षित आहे. भरपूर प्राणशक्ती, प्रचंड प्रमाणात प्राणशक्ती आहे. का बरं? ही जर का प्राणशक्ती आपण मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो, पत्रम पुष्पम फुलम तोयम, तर पोटामध्ये गॅसेस होणार नाही. आतड्यांमध्ये मळ चिकटणार नाही, आतड्यांमध्ये मळ साठणार नाही. जर आतड्यात मळ साठला नाही तर आजार होण्याचं काही कारणच नाही. कारण सगळ्या आजारांचं मूळ आहे मळ. आणि म्हणून आतड्यांना चिकटणार नाही अशा प्रकारचा डाएट चार्ट तुमचा आणि माझा पाहिजे. म्हणून याच्यामध्ये आहे ग्रीन ज्यूस, फ्रूट ज्यूस, रूट ज्यूस. मग जे जे आतड्याला चिकटते ते डायबिटीस कडे घेऊन जाते, जे जे आतड्याला चिकटते ते युरिक ऍसिड कडे घेऊन जाते, जे जे आतड्यांना चिकटते ते बाहेर निघत नाही, ते निघण्यासाठी कणावं लागतं, कुथावं लागतं. आणि मग कणून कुथून पिस्टुला तयार होतो, म्हणजे संडासचा एक वेगळा मार्ग तयार होतो. कणल्यामुळं, कुथल्यामुळं आणि तो मूळ शरीरात साठल्यामुळं रेक्टम आणि अनस, मळ पोटात साठला त्याच्यामुळे घटना काय घडते की रेक्टम आणि अनस मध्ये ही जी मळाची पिशवी आहे, गुदद्वाराचा खालचा भाग, त्या मळाच्या पिशवीमध्ये प्रचुर मात्रेमध्ये मळ साठतो, तिथे गॅसेस तयार होतात. आणि मग जहा गोबर वहा गॅस, जहा कूड़ा वहा कीड़ा.
इथून पाठीमागे ज्या ज्या साधकांनी शिबिर केलेले त्यांच्या कांडोळासारखे काही जंत बाहेर पडलेले आहेत संजीवनी प्रक्रिया करत असतात, आणि पोटातल्या भरपूर काही कचरा बाहेर पडलेला आहे. म्हणून दर्द, जहां जहां दर्द है, डोकं दुखते, अर्ध डोकं दुखते, कान दुखते, डोळे दुखतायत, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, वेगवेगळ्या वेदना शरीरामध्ये होत आहेत. वेदनेचं सगळ्यात मोठं कारण आहे गॅस. हार्ट अटॅकचं सगळ्यात मोठं कारण आहे गॅस. थायरॉइडचं सगळ्यात मोठं कारण आहे गॅस. मायग्रेनचं सगळ्यात मोठं कारण आहे गॅस. नाकाचं हाड वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे गॅस. कमी ऐकायला येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे गॅस. डोळ्याला चष्मे लागण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे गॅस आणि पित्त कॉम्बिनेशन. चक्कर येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे गॅस आणि पित्त. कशामुळं? आतड्यांच्या भिंतीला, पचन संस्थेच्या भिंतीला मळ चिकटलेला आहे. मूळव्याधीचं सगळ्यात मोठं कारण आहे, मला सांगा, रेक्टम आणि अॅनस. ऍज पर मेडिकल सायन्स, खालचा जो भाग आहे आतड्याचा, त्या आतड्याच्या खालच्या भागामध्ये भरपूर मळ साठल्यामुळे त्या मळाचा उकरडा तयार झाला. ग्रामीण भागामधले जेवढी मंडळी त्यांना उकरडा माहित आहे, उकरडा कशाला म्हणतात. मग त्या उकरड्यामध्ये संतोष सर्जनींनी काय केलं, जांभळाच्या बिया टाकल्या, आंब्याच्या कोया टाकल्या, सीताफळाच्या बिया टाकल्या, XYZ. ज्या बिया पडल्या त्या बिया तिथं उगावल्या, त्याला कोंब आले. आता कोंब आलेत बऱ्याच लोकांना, बसता येत नाही, टायर घेऊन बसतात. एवढ्या बऱ्याच लोकांना कोंब आले, ते असे असे करतात, चुळबुळ चुळबुळ. अहो, ते ज्याला मूळव्याध होतं त्यालाच माहित असतं काय होतं. इतक्या खतरनाक वेदना होतात की आता काय करू आणि काय करून घेऊ उमजत नाही त्या भानगडीत त्या माणसाला. इतक्या प्रचंड वेदना होतात, रातभर झोप होत नाही, असं इचिंग होतं, इचिंग इचिंग होतं त्या व्यक्तीला. त्याला ज्याला झालंय त्याला माहित आहे. 2दा ऑपरेशन करा, 3दा ऑपरेशन करा, 4दा ऑपरेशन करा, कुछ नहीं होने वाला, उसका कुछ इलाज आहे नाही. त्यामुळे बंधू आणि बहिणींनो, कचरा साठल्यामुळे कोंब येतो. कोणाला चुंबळ तयार होते, कोणाला बिकॉज ऑफ मळ, बिकॉज ऑफ प्राणशक्तीचा अभाव आणि बिकॉज ऑफ चुकीचा डाएट चार्ट. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आम्हाला जे काही खायचंय ते आतड्याला चिटकू नये, म्हणून जे काही खायचंय हे अल्कलाइन खायचं. आता पूर्वीचं तामसिक आहार, राजसिक आहार आणि सात्विक आहार, गीतेच्या 17व्या अध्यायातला हा 8व्या श्लोकापासून उपक्रम चालू होतो. राजसिक आहार, तामसिक आहार आणि सात्विक आहार, 3 प्रकारचा आहार तुमच्या आमच्या शास्त्रामध्ये, सनातन कल्चर मध्ये सांगितलेला आहे. पण आता सगळ्या युरोपमध्ये आणि सगळ्या जीव जगतामध्ये अल्कलाइन आहार आणि ऍसिडिक आहार हे 2 ट्रेंड मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत. युरोपमध्ये हार्ट अटॅक आला, अल्कलाइन खा. युरोपमध्ये मूळव्याध झालं, अल्कलाइन खा. युरोपमध्ये आतडं काम करत नाही, अल्कलाइन खा. युरोपमध्ये कॅन्सर झाला, अल्कलाइन खा. युरोपमध्ये मायग्रेनची समस्या झाली, अल्कलाइन खा. युरोपमध्ये एनी प्रॉब्लेम झाला, अल्कलाइन खा. म्हणजे व्हॉट मीन बाय अल्कलाइन फूड? नक्की अल्कलाइन आहार म्हणजे काय? जो अल्कलाइन आहार म्हणजे जो आहार चुलीवर तयार झालेला नाहीये, जो आहार गॅसवर बनलेला नाही, ज्या आहाराला शिजवलं नाही, ज्या आहाराला भाजलं नाही, ज्या आहाराला तळलं नाही, दॅट्स कॉल्ड अल्कलाइन. जो भाजलाय, शिजवलाय, तळलाय त्याला म्हणतात ऍसिडिक. म्हणजे 2 प्रकारचा आहार तुमच्या माझ्या पोटामध्ये जर गेला आणि त्यात जर का आपलं शरीर तुमचं, आणि किती लोकांना शरीर आहे, हात वरती करा, जे लोक एक्झिस्टन्स मध्ये त्यांनी हात वरती करा, कारण ते नॉन एक्झिस्टन्स मध्ये आलेच नाहीत. ते नॉन एक्झिस्टन्स मध्ये ते काचवच आले नाहीत, त्यांनी स्क्रीन गाठलीच नाही, स्क्रीन पर्यंत पोहोचलेच नाहीत बिचारे. जे एक्झिस्टन्स मध्ये त्यांनी हात वरती केलेले आहेत. पहिल्या स्क्रीनवरती काय खूप खूप चांगले चांगले चेहरे आहेत, दुसऱ्या स्क्रीनवरती पण खूप चांगले चांगले चेहरे बसले सरांसारखे, काय फोटो लावलाय बसले सरांनी कोणाच. बंधू आणि भगिनींना सुंदर दाढी दिसते बसले सरांची, नाही. हा जो अल्कलाइन डाएट आम्ही केला, तर अल्कलाइन आहार चिकटणारच नाही शरीराला. आणि जर अल्कलाइन आहार चिकटला नाही आणि मुळात तुमचं माझं जे शरीर आहे, एक्झिस्टन्स आहे, ते 70% अल्कलाइन आहे. अल्कलाइन माणसाला डास चावत नाही. आमच्या भगिनी आंब्याची पानं तोडतात वाटतं, जांभळाची, अशोकाचं पान घेतलंय कोणाच आमच्या ताईने. घ्या घ्या, जेवढ्या पण माता भगिनी, सीता अशोक घ्या, सीता अशोकाची पानं घ्या, थोडीशी कोळी घ्या. पीसीओडीचे प्रॉब्लेम सगळे पळून जातात. पीसीओडी सुजन आहे, पीसीओडी प्रॉब्लेम आहे, विठुळ्या तयार होत आहेत, वाईट डिस्चार्ज होत नाही किंवा रेड डिस्चार्ज होत नाही, किंवा डिस्चार्ज आला तर तो दीर्घकाळ चालतो, एकतर येतच नाही, मोनोपॉज मध्येच ब्रेकअप होत आहेत, नाही का.
तर सीताशोक घ्या, सरळ जाणाऱ्या अशोकाची पानं नका घेऊ, सीताशोकाची पानं घ्या, त्याची फळं भेटली जांभळासारखी तर अतिउत्तम, आणखी साल भेटली तर आणखी उत्तम, ते भिजवून घ्या. सगळ्यात बेटर प्रोग्राम आहे, सगळ्यात बेटर. दिसलं म्हणून बोललं बरं, कारण तो तसा टॉपिक नव्हता. तर बंधू आणि भगिनी, विसरलो मी कुठपर्यंत आलो होतो नाही का. अल्कलाईन आहार, तुमचं आणि माझं शरीर जे नाही 70% अल्कलाईन. मग तुमच्या माझ्या शरीरामध्ये 70% अल्कलाईन फूड आपण टाकू शकलो नाही का, सगळ्यात बेटर, सगळ्यात बेटर. म्हणून आता जे कालपासून जे ज्यूस सुरू केलेत ना आपण, सगळे अल्कलाईन ज्यूस, सगळे अल्कलाईन ज्यूस. आणि म्हणून माझी रिक्वेस्ट आहे आपल्या सगळ्यांना की अल्कलाईन डाएट जर इंटेक केला तर कॅन्सर थांबणार नाही. अल्कलाईन डाएट इंटेक करायला सुरुवात केली तर डायबिटीस थांबणार नाही. अल्कलाईन डाएट जर सुरू केलं तर गुडघे अजिबात दुखणार नाही. अल्कलाईन डाएट चालू केला तर घोरण्याचा त्रास 100% कमी. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी तुम्हाला. अल्कलाईन डाएट चालू केला तर मायग्रेनची समस्या 100% पळून जाईल. अल्कलाईन डाएट केलं तर युरिक ऍसिड 100% ओके होऊन जाईल. अल्कलाईन डाएट जर नी रिप्लेसमेंट करण्याची गरज नाही. अल्कलाईन डाएटमुळे हिप रिप्लेसमेंट करण्याची गरज पडणार नाही. अल्कलाईन डाएटमुळे एकही ब्लॉकचं ऑपरेशन करायची गरज नाही. एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, ओपन हार्ट सर्जरी करायची आवश्यकता नाही. अल्कलाईन डाएटमुळे हाय बीपी, लो बीपीचा त्रास होणार नाही. अल्कलाईन डाएटमुळे सो मेनी प्रॉब्लेम्स सगळेच पळून जातील, काय राहणारच नाही. हिरव्या, पिवळ्या, तांबड्या गोळ्यांची स्ट्रिप खायची गरज नाही पडणार. आणि अल्कलाईन डाएटमुळे 100% ॲलोपॅथीला घाशा गुंडाळून शरीरातून बाहेर निघावं लागेल, नव्हे तुमच्या उंबऱ्याच्या बाहेरच थांबावं लागेल. म्हणून जहा गोबर वहा गॅस, जहा कुडा वहा किडा, ही संकल्पनाच ओके होऊन जाईल. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या शरीरामध्ये वेदना होत आहेत त्या सगळ्यांचा आहार हा अल्कलाईन नसून तो ऍसिडिक आहार आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात ऍसिडिक आहार आम्ही घेऊ तेवढ्या लवकर आम्हाला कॅन्सर होईल. जेवढ्या जास्त प्रमाणात शरीर ऍसिडिक होईल तेवढा डास मोठ्या प्रमाणात चावतील. जेवढ्या जास्त प्रमाणात ऍसिडिक शरीर होईल तेवढं शरीर सडायला सुरुवात होईल, शरीर कुजायला सुरुवात होईल, शरीर एजड दिसायला सुरुवात होईल. एजड, एज जास्त वाटेल. ऍज पर बीएमआय, ऍज पर बॉडी मास इंडेक्सिंग, ऍज पर बीएमआय कागदोपत्री वय तर 50 वर्षाचा आहे नाही का, पण दिसतोय 70 वर्षाचा. कागदोपत्री वय आहे 30 वर्षाचं पण दिसतोय 40 आणि 50 वर्षाचा. कागदोपत्री वय आहे 25 वर्षाचं पण दिसते 35-40चे. बिकॉज ऑफ ऍसिडिक डाएट, बिकॉज ऑफ ऍसिडिक फूड, बिकॉज ऑफ जास्त तळण खातोय, बिकॉज ऑफ जास्त शिजलेलं खातोय, बिकॉज ऑफ जास्त भाजलेलं, तळलेलं, शिजवलेलं, भरपूर प्रक्रिया केलेलं अन्नधान्य आम्ही खातो. आणि म्हणून आमचं एज जास्त दिसते, आम्ही एजड दिसतोय आणि मग हे सगळं आतड्याला चिकटते, मग हे डिकम्पोज होते. उकरड्या डिकम्पोजिशन सुरू होत असते आणि मग 17 प्रकारचे गॅसेस तयार होतात कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 23 प्रकारचे गॅसेस तयार होतात. काही गॅसेस वरून निघतात, काही गॅसेस खालून निघतात. नशीब सगळे गॅसेस खालून निघतात. जर गॅस वरच्या दिशेने सरकला, गॅस जर वरच्या दिशेने यायला सुरुवात झाली तर 100% हार्ट अटॅक येतो. गॅस वरच्या दिशेने सुटायला लागला तर 100% मायग्रेन होतो. गॅस वरच्या दिशेने निघायला लागला 100% पॅरालिसिस होतो आणि चक्कर पण येतो, अर्धांगवायूचा झटका येतो. गॅस होऊच देऊ नका. म्हणून 70% आहार हा अल्कलाईन असणं अपेक्षित आहे. अल्कलाईन आहारामध्ये अगदी पाणी सुद्धा अल्कलाईन पिणं अपेक्षित आहे. हाऊ इट इज, हाऊ टू मेक अल्कलाईन वॉटर. असं पाणी घ्यायचं तांब्या भरून, 20 लिटर पाणी घ्यायचं, तांब्याच भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काकडी घ्यायची, 4-5 तुकडे काकडीचे करायचे, 4-5 तुकडे लिंबाचे करायचे, द्यायचं टाकून. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वस्त्रगाळ करून घ्यायचे. ही झाली एक पद्धत. नंतर तांब्याचंच भांड घ्यायचं, 20 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम राख घ्यायची, गावरान गायची किंवा गोवंशाची राख घ्यायची. ती राख तांब्याच्या भांड्याबरोबर चोळायची, घासायची. ही झाली दुसरी पद्धत. एक 10 ते 15 ग्रॅम राख घेतली, 20 लिटर पाणी घेतलं, राखेमध्ये ते पाणी खालीवर 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 केलं, रात्रभर ती राख त्याच पाण्यात राहिली आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी वस्त्रगाळ करून घेतलं. दॅट्स कॉल्ड अल्कलाईन वॉटर. वाय वी आर इटिंग, ड्रिंकिंग, इटिंग म्हणण्यापेक्षा ड्रिंकिंग डेड वॉटर. आपण सगळे मृत पाणी पितोय, डेड वॉटर पितोय. आणि तुमच्या माझ्या घरामध्ये जे काही मेंब्रमच्या काड्या असलेलं ते फिल्टर लावले ना, ते कॅन्सरकडे घेऊन चालले तुम्हाला आणि मला, आपल्या सगळ्यांना कॅन्सरकडे घेऊन चाललंय. आपल्याला खूप आनंद वाटतो की बाबा माझ्या घरात 10,000चा, 30,000चा, 50,000चा आम्ही फिल्टर लावलेला. इट्स रॉंग वे. डेड वॉटर पितोय आपण, त्याच्यातनं सगळी मिनरल्स त्यातनं काढून घेतलेलं वॉटर पितोय आपण नाही का. आणि म्हणून बंधू आणि भगिनींना माझी रिक्वेस्ट आहे आपल्याला, बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग कुकुंबर वॉटर. काकडीचं पाणी प्या, टमाटर म्हणजे लिंबाचं पाणी प्या,
एका भाषेत सांगायचं म्हटलं तर अल्कलाईन वॉटर. सगळ्यात मोठं जे पाण्याचा जो आकार आहे हा गोल आकार आहे, म्हणून पाणी तांब्यात पिणं अपेक्षित आहे. ग्लासमध्ये पाणी पिणं सुद्धा चुकीचं आहे. त्याचा सरफेस हा गोल असला पाहिजे. म्हणून गोल गोल विहीर गोल आहे, नाही का? म्हणून गोल गोलचा इतिहास आणखी एक वेगळा इतिहास. म्हणून बंधू आणि भगिनींनो, पाणी सुद्धा अल्कलाईन पिणं अपेक्षित आहे. अल्कलाईन पाणी आणि अल्कलाईन फूड या दोन गोष्टी जर का आपण जाणीवपूर्वक जर का शरीरामध्ये आणल्या तर शरीराला आजारच होणार नाही. आजारांपासून आपण लांब जाऊ. मूळव्याध का होतंय, चुंबळीचं मूळव्याध, भगंदर का होतंय, पिस्टुला का होतोय? कारण हे सगळं साठतंय पोटामध्ये, नाही का? आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, सात्विक आहार म्हणजेच अल्कलाईन आहार. सात्विक आहाराची डेफिनेशन आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला उपलब्ध भेटते. ताजा ताजा म्हणजे सात्विक. बिस्किट सात्विक आहेत का? मग अजिबात, कारण शिळी आहेत. पिस्ता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डबल रोटी, सिंगल रोटी, बर्गर, पिझ्झा हे ताजा आहे का? अजिबात. त्याच्यात प्राणशक्ती आहे का? अजिबात. त्याच्यात काय आहे? कचरा. कुठले प्रोटीन आहेत, कुठले विटामिन आहेत, कुठले मिनरल्स आहेत, काय सांगता येतील का? आय डोंट नो, माहिती नाही. महिन्यापूर्वी तयार झालेले, सडेल ते, पुसते ते. आणि म्हणून बंधू आणि भगिनी, हे सगळं जे आपण इंटेक करतोय हा चुकीचा आहार आहे. म्हणून ज्याच्यामध्ये प्राणशक्ती आहे असा आहार घेणं. दोन श्लोक आपल्याला सांगायचे. हे पहिला श्लोक आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. 12व्या शतकात संत सावतमाळ्याने सांगितलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. का बरं सांगितलं? किती संत दृष्टा होते आपले सगळे, किती संत जेवढे पण होऊन गेले सगळे वैज्ञानिक होते, खूप मोठे रिसर्चर होते, खूप मोठे सायंटिस्ट होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. अरे लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. जर का आपण याला औषधासारखं खाल्लं तर पोट साफ व्हायला खूप चांगली मदत होते, सर्दी पळून घालवायला खूप मोठी मदत होते, हार्ट अटॅक आपल्याला येणारच नाही. 12व्या शतकातले अभंग इथे, आणि आता चालले 2022. आज 800 वर्ष पूर्ण झाले, 800-900 वर्ष पूर्ण झाली आज, तरी आम्हाला कोणी सांगितलेलं नाही, शिकवणं कोणी आम्हाला सांगणार कोणी. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुमच्या माझ्या डिश मध्ये 15 दिवस पूर्ण झाल्यानंतर जो काय आहार आहे हा 70% अल्कलाईन पाहिजे. त्याच्यामध्ये मग कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, सगळ्या गोष्टी औषधासारख्या पाहिजे, नाही का? म्हणून काकडी, गाजर, बीट, पत्ताकोबी, म्हणजे खानदेश मधली माणसं आहेत, खानदेशी खोडा. त्या खानदेशी खोड्यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या चांगल्या, कच्ची मेथी, कच्ची कोथिंबीर, कच्ची पालक, बरंच काय कच्च आहे. हे लोक असाच इंटेक करतात मोठ्या प्रमाणात, नाही का? म्हणून 15 दिवसानंतर आपल्याला सगळ्यांनाच ही मोड, जेवढे पण मोड आहेत, नाही का, तर मोडांच्या सोबत या सगळ्या चटण्या इंटेक करायच्या आहेत, जेणेकरून हे आतड्याला चिकटणार नाही आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्राणशक्ती उपलब्ध होईल. बरं मग काय होतंय बरं? चुकीचं खाल्ल्यामुळे घटना काय घडते, तळलेलं खाल्ल्यामुळे घटना काय घडते, शिजवलेलं खाल्ल्यामुळे घटना काय घडते? तर आपण बघूया. सन्माननीय गवळी साहेबांना रिक्वेस्ट आहे की भाजलेलं, शिजलेलं, तळलेलं खाल्ल्यामुळे आतड्यांची परिस्थिती काय होते आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो याच्याबद्दल आपण थोडं समजावून घेऊया. वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे बघा. हा संपूर्णचा व्हिडिओ बघा. अन्न खाल्लेलं आहे, पचन संस्थेत अन्न गेलं. काही अन्न पचन संस्थेतच पचतं आपल्याला, पचन संस्थेतनं ते अन्न गेलं लहान आतड्यांमध्ये. काही अन्न लहान आतड्यामध्ये पचतं आपल्याला, आणि मग काही अन्न गेलं मोठ्या आतड्यामध्ये. किती लोक ऐकतायत? हातवरती करा बरं. आता अर्धे झोपलेले असावेत आणि अर्धेच ऐकतायत, कारण ऑफ स्क्रीन भरपूर लोक आहेत इकडे. ऑफ स्क्रीन खूप लोक आहेत नॉन एक्झिस्टन्स मध्ये, त्यांना एक्झिस्टन्स नाहीये. नशीब शरीर दिलंय त्याच्यामुळे ते आले पाहिजे स्क्रीनवर, बरं का? शरीर जर दिलं नसतं तर मग कसं काय झालं असतं कोणास ठाऊक. तर बघा, पहिला चार्ट आपण सगळ्यांनी बघूया. पहिल्या चार्ट मध्ये दिले फळं. पहिला चार्ट मध्ये फळं दिलेली आहेत. पोटामध्ये 1 तास फळं राहतात, छोट्या आतड्यामध्ये फळं 1 तास राहतात, आणि मोठ्या आतड्यामध्ये फळं 1 तास राहतात. टोटल 3 तासामध्ये फळं पचतात. जागतिक आरोग्य संघटना सांगते की आम्ही दररोज कमीत कमी 400 ग्रॅम फळं खाल्ली पाहिजे. किती लोकांना मान्य आहे ही गोष्ट, किंवा किती लोकांना ऐकून माहिती आहे, वाचून माहिती आहे की ही जागतिक आरोग्य संघटनेचे नॉर्म्स आहेत.
मग पुढचा नॉर्म्स आहे, किती लोक खातात, किती लोक हे गोष्ट तंतोतंत पाळतात. भोसले सर पाळता का तुम्ही? पाळता का? दररोज 400 ग्रॅम फळं खायची डेली, डेली इनटेक. दररोज जर का तुम्ही आम्ही 400 ग्रॅम फळं खाल्ली ना, माझा शेतकरी आत्महत्या करणार नाही. प्रचंड प्रचुर मात्रेमध्ये तो सगळ्यांना भरपूर भाव भेटेल आणि बाकीची इतर पिकं करायची त्याला गरज नाही पडणार आहे. आणि तुम्ही आम्ही जे काही जेवढे ॲलोपॅथीचे दवाखाने खोललेले आहेत ना, एकाही दवाखान्यात जायची गरज नाही पडणार. जर 400 ग्रॅम फळ तुम्ही आम्ही जर इंटेक केली पर डे तर. डायबेटिक नावाची गोष्टच राहणार नाही 400 ग्रॅम फळं जर आम्ही दररोज खाल्ली तर. मूळव्याध नावाची गोष्टच राहणार नाही 400 ग्रॅम फळं आम्ही दररोज खाल्ली तर. ओबेसिटी नावाची जी गोष्ट आहे आता अलीकडे बोल चाललेली, मोठ्या प्रमाणात वजन वाढणं, होणारच नाही असं 400 ग्रॅम फळं तुम्ही आम्ही खाल्ली तर. म्हणून फळांच्या मध्ये प्रचंड मात्रेमध्ये प्राणशक्ती आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुमच्या माझ्या मुलं जेवढी पण मुलं आहेत, मुलं म्हणजे भारताची संपत्ती आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आज लहान मुलं आहेत ना, त्यांच्या दुपारच्या डब्यामध्ये फळच गेली पाहिजे. त्यांच्या दुपारच्या डब्यामध्ये फळांशिवाय दुसरं काहीही जाता कामा नये, कारण त्या त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी ते उत्तम गोष्ट आहे. आता शाळेमध्ये पण तो ट्रेड आहे म्हणा, नाही का. आणि नंबर 2चा चार्ट बघा, सब्जिया. त्या सब्जियाचा जो चार्ट आहे त्याच्या खाली पहिलाच आकडा दिलाय, 6 तास लागतात पचायला. 2 तास पोटामध्येच पचतात, 2 तास लहान आतड्यात पचायला जातात आणि 2 तास मोठ्या आतड्यात पचायला जातात. म्हणून तुमच्या आमच्या लहान बाळांच्या डब्यामध्ये कच्च बीट पाहिजे, कच्च टमाटर पाहिजे, कच्च काकडी पाहिजे, कच्च गाजर पाहिजे, कच्चा पत्ताकोबी खिसलेला पाहिजे, त्याच्यावरती मस्त चाट मसाला टाकलेला पाहिजे, कच्च शिजवलेले कच्च भिजवलेले शेंगादाणे पाहिजेत. जर का हे फक्त 6 तासात, फक्त आणि फक्त 6 तासात पचतात. हे 6 तासात पचणारे पदार्थ जर तुमच्या आमच्या मुलांनी खाल्ले तर हायली क्वालिफाईड मुलं तयार होतील. प्रचंड बुद्ध्यांक त्यांचा वाढलेला असेल, प्रचंड स्मृत्यांक या मुलांचा वाढलेला असेल. आणि तुमच्या माझ्या पोटात 6 तासात फळं पचतायत, 3 तासात 6 तासात भाज्या पचतायत, 3 तासात फळं पचतायत, काही पोटात राहणार नाही, त्याला 100% डायबिटीस मुक्त होईल तो व्यक्ती. 100% ती व्यक्ती गॅसेसच्या प्रॉब्लेम पासून ओके होईल. 100% ती व्यक्ती युरिक ऍसिडच्या प्रॉब्लेम पासून 100% ओके होईल. एकही प्रॉब्लेम त्या शरीरामध्ये राहणार नाही, कारण खाल्लेलं अन्न पटकन बाहेर निघालेलं आहे. म्हणजे जे 2 चार्ट आहेत ना, फळं आणि भाज्या, फळं आणि भाज्या हे 2 चार्ट, 400 ग्रॅम पर डे, पर डे आमच्या पोटात 400 ग्रॅम गेलं पाहिजे. ना पित्त होईल, ना आम्लपित्त होईल, ना बद्धकोष्ठता होईल, ना पित्तासाठी टॅबलेट खायची गरज आहे, ना कणायची कुथायची गरज आहे. इंडियन टॉयलेट मध्येच बसावं लागेल, वेस्टर्न टॉयलेट मध्ये बसण्याची गरजच नाही, कारण बसायच्या अगोदरच पार सुरू होऊन जाईल. बसायच्या अगोदरच मलविसर्जनाची प्रक्रिया इतक्या फास्टली घडेल. शेवटचा चार्ट आहे अनाज. या चार्ट कडे बंधू आणि भगिनींना माझ्या साध्याकडे थोडा बारकाईने लक्ष द्या. 18 तास लागतायत ब्रेड पचायला, 18 तास लागतायत तांदूळ पचायला, 18 तास लागतायत चपाती पचायला, 18 तास लागतायत धान्य पचायला. अतिशय एवढ्या प्रक्रिया आहेत त्याच्यावरती बोलता सोय. म्हणून जे धान्य आहे तुमच्या आणि माझ्या पोटामध्ये, तुमच्या आणि माझ्या बाळांच्या पोटामध्ये, हे जे धान्य आहे ते फक्त 30% गेलं पाहिजे, ओनली 30%. आणि बाकीचं जे दिले फळ आणि सब्जी हे 70% गेलं पाहिजे, 70%. पण 30% अनाज तुमच्या माझ्या शरीरात इंटेक झाला पाहिजे, कारण त्याला पचायला 18 तास लागतात. जो अन्न पचायला 18 तास लागतात, त्या अन्नामध्ये गॅसेस तयार होतात, त्या अन्नाचं फर्मेंटेशन होतं, त्या अन्न सडायला लागतं, कुजायला लागतं, आणि मग शरीरातला पार्ट सुद्धा डेड होतो, कुजतो, सडतो. शरीरातला पार्ट डेड होणं, म्युकस अलीकडचा जो रोग आलाय ना, ते मराठीमध्ये त्याला एखादा शरीरातला पार्ट सडणं म्हणतात, नाही का. ब्लॅक फंगस ज्याला म्हटलं गेलेलं अलीकडे. शरीराला फंगस लागते. फंगस का बरं खातोय आपण, नाही का. आपल्याला वाटतं की ते आपण बटन मशरूम खातोय, फंगस आहे. मस्त प्रोटीनचा चांगला सोर्स जरी असला, फंगस का बरं खातोय आपण बटन मशरूमच्या नावाने. अलीकडे आले प्रोटीनचा चांगला सोर्स म्हणून. मोड खा ना, हायली जबरदस्त प्रोटीनचा सोर्स आहे, नाही का. म्हणून तुम्हाला आम्हाला फंगस लागू नये याची काळजी घेण्यासाठी हे
30% अनाज खायचे तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना 30% अन्नधान्य खायचं. जर तुम्हाला आम्हाला फंगस लागला, संबंधित पार्ट काढून टाकावा लागतो. सडतोय पार्ट, तो कुजतोय पार्ट, तो पार्ट कुजणं नाही का, हे अतिशय घातक आहे शरीरामध्ये. आणि म्हणून कॅन्सरकडे तुमची आमची वाटचाल होते. म्हणून अनाज आम्हाला कमी खायचं. शास्त्रीय पुरावा काय? तुम्ही म्हणसाल की आम्ही वर्षानुवर्ष हेच करत आलेलो आहे, पण हे पुरावे समोर आहेत ना. हे अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या घटना आहेत. अलीकडे या 60 वर्षामध्ये पिक्चर संस्कृतीने, टीव्ही संस्कृतीने आमचा डाएट चार्ट बदलून टाकलेला आहे, नाही का. म्हणून बंधू आणि भगिनींनो, 70% अल्कलाईन आहारामध्ये सब्जिया आणि फळं आणि 30% ऍसिडिक आहारामध्ये अनाज मोडलं जातं. जर का आम्ही याचा इंटेक करू शकलो, हा तक्ता किचन मध्ये लावू शकलो, किचन फॉर टेस्ट ही संकल्पना बदलून किचन फॉर हेल्थ ही संकल्पना महिला भगिनींनी जर का आचरणात आणली, संबंधित कुटुंब निरोगी होईल. माझ्या सगळ्या महिलांना माझी रिक्वेस्ट आहे, सगळ्या महिला दुर्गा आहेत, सगळ्या महिला काली आहेत, सगळ्या महिला सरस्वती आहेत, सगळ्या महिला धन्वंतरी आहेत, नाही का. आरोग्य डिपार्टमेंट आपल्या हातामध्ये आहे, नाही का. म्हणून आपण थोडीशी काळजी घेऊया आणि किचन फॉर हेल्थ या संकल्पनेकडे वळूया. पुढे जाऊयात आपण. हे बघा, हे तळण, त्याच्यामध्ये कुठलं प्रोटीन आहे, कुठलं विटामिन आहे, कुठले मिनरल्स आहेत, कुठलेच नाही. ते तळलेलं आपण खाल्लं की पर पुर टर अशा आवाज होतात, शरीर गॅस पकडतं. हे बघा समोर अलीकडच्या जेवढ्या पण मिठाई आहेत, या सगळ्या दुधाच्या मिठाई आहेत, मैद्याच्या मिठाई आहेत. सगळ्या दुधाच्या आणि मैद्याच्या मिठाया आतड्यांच्या भिंतींना चिकटतात, पचन संस्थेच्या भिंतींना चिकटतात आणि सकाळी संडास करताना गुदद्वाराला सुद्धा चिकटतात. ते चिकट 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 जेवढं पण चिकटणारे पदार्थ आहेत ते डायबिटीस कडे आपल्याला घेऊन जातात, युरिक ऍसिड आपल्याला घेऊन जातात आणि ओबेसिटीकडे आपल्याला घेऊन जातात. हे इट्स रॉंग. हे बघा समोरची अलमारी बघा. आता ही जी अलमारी, याच्यामध्ये एक मला ऐश्वर्या मॅडम सांगा, याच्यात कुठले ह्या अलमारीतले एक कंटेंट घ्या कुठला पण, याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाहीये. मग आम्ही एवढ्या लहानपणी तुमच्या माझ्या बाळांना प्रिझर्वेटिव्ह असलेलं अन्नधान्य खायला घालतोय, का बरं कॅन्सर होऊ नये त्यांना? जर आमच्या घरातल्या लहान लहान पोरांना आम्ही प्रिझर्वेटिव्ह असलेले वेगवेगळ्या प्रकारचे श्वास खायला घालतोय, वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्हचे डब्बे खायला घालतोय, मग त्या बाळांचं हृदयाला का बरं होल पडू नये? का बरं ती मुलं अतिमंद मतिमंद होऊ नयेत? का बरं त्या पोरांना कमी वयात डायबिटीस होऊ नये? का बरं त्या मुलांना जाड भिंगाचा चष्मा लागू नये? का बरं त्या पोरांना कॅन्सर होऊ नये किंवा तुम्हाला आम्हाला कॅन्सर होऊ नये? बिकॉज ऑफ या अलमारी. या अलमारीमध्ये जेवढे पण प्रिझर्वेटिव्ह आहेत, हे आर्ली कॅन्सरचं रोपण करतोय आम्ही सगळेजण, आर्ली हार्ट अटॅकचं रोपण करतो तुम्ही आम्ही सगळेजण, आणि आर्ली आमचे हार्मोन इनबॅलन्स करायचे कार्यक्रम आम्ही करतो आहोत. आर्ली हार्मोन इनबॅलन्स झाल्या तर आमच्या महिला भगिनींना मिशे या लागलेल्या आहेत, आमच्या महिला भगिनींना दाढ्या या लागलेल्या आहेत. दाढ्या आणि मिशे येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे हार्मोन इनबॅलन्स, बिकॉज ऑफ प्रिझर्वेटिव्ह. म्हणून बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात मोठी काळजी घेऊयात आपण, की जी अलमारी आहे पहिल्यांदा फेकून देऊयात. त्या अलमारीतले सगळे कंटेंट फेकून देऊयात. ते काही कामाचं नाही, हे सगळं शिळ आहे, त्यात एकही ताजा कंटेंट नाहीये आणि सगळं आतड्याला चिकटणार आहे, हार्मोन इनबॅलन्स करणार आहे, रक्ताचे दोष निर्माण करणार आहे, स्किन डिसीज निर्माण करणारी ही अलमारी आहे. आता बघा या चिप्स मध्ये काय हो, कुठले प्रोटीन आहे, कुठले विटामिन, कुठले मिनरल्स आहेत? कुछ नहीं, कचरा खा रहे. क्यों कचरा खा रहे पता नहीं, काय के लिए खा रहे वो भी पता नहीं, हाय जरूर पता है टेस्ट अच्छा है. तो किचन फॉर टेस्ट ही संकल्पना बंद करून किचन फॉर, ही बघा समोर बर्गर. वाय वी आर इटिंग डेड फूड? का बरं आपण मुर्दाड अन्न खातोय? हा, मित आहारी व्हायचं होतं आपल्याला, आपण मृत आहारी झालो. मृत आहारी. हे बघा समोर मुखबजे. हा, आता हा जो पाईप आहे समोरचा, हे आतडे बघा आपण, त्याला जरा समजून घेऊयात आपण सगळेजण. बघा खूप चांगल्या पद्धतीने याला समजून घेऊ. हे आतडे आपलं, त्या आतड्यांचे 7 लेयर आहेत, 7 पडदे आहेत आतड्याचे. हा पहिला पडदा आहे, किती नाजूक आहे बघा. एवढ्या नाजूक आतड्यामध्ये कठीण पदार्थ टाकतो आपण, तळलेले पदार्थ टाकतो. नाजूक आहे बघा, किती नाजूक आहे बघा. इथं पचवायची प्रक्रिया, घोळ तयार करायची प्रक्रिया होती, घोल. आणि मग हा घोल पचवायची प्रक्रिया सुरू होती. आवश्यक आहे ते शोषून घेतलं जातं, जे अनावश्यक आहे ते कचरा साठून राहतो. असं धमन्या शिरांच्या मध्ये अनावश्यक साठायला सुरुवात होऊन जाते, चेहऱ्यावर त्याचं रिफ्लेक्शन होतं. मुआवसे, एक्झिमा, सोरायसिस हे सगळं प्रेझेंट भेटतं आपल्याला. मुआवसे प्रेझेंट, एक्झिमा भेटतो प्रेझेंट. हे बघा मुतखडा प्रेझेंट भेटतो आपल्याला. त्या अर्ध पोटात हवाच आहे, CO2 या
हे बघा धमन्या, शिरा. धमन्या पण बघा किती नाजूक आहेत आपल्या. शिरा पण बघा किती नाजूक. हा बघा नाही का, गुंड्या तुटतील काही दिवसांनी या शर्टच्या. नाही का, एवढंच ते पोट फुगत चाललंय सगळं. नाही का, अलीकडे महिला भगिनी ते ओढणी घेतात पोटावरती बिचारा. नाही का, पोट झाकतात. काही गरज नाही, अल्कलाईन सुरू करा. पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही 16 वर्षाच्या होऊ शकता. तशी मनाची तयारी पाहिजे. धमन्या, शिरा, नाड्या याच्यामध्ये हा सगळा आहार, कोलेस्ट्रॉल वाढतात, गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, एचडीएल, एलडीएल. बघा पीसीओडी, इकडे सुजन तयार होते, नाही का, ब्लॉकेज निर्माण होतात पिशवीमध्ये, ब्लॉक तयार होतात बिकॉज ऑफ डेड फूड, मृत आहार. म्हणून मृत आहार टाळायचा आपल्याला, ज्याच्यामध्ये प्राण आहे तोच आहार घ्यायचा आपल्याला. हे जर का आम्ही महिला भगिनी जेवढ्या ज्यांच्या पिशव्यांचे ब्लॉक आहे, संतती होत नाहीये, कारण ब्लॉक आहेत ना, ते जर काढायचे असतील तर अखंड स्वास्तिक जॉईन करणं अपेक्षित. बघा हे आतडं आतून बारीक झालेले, मी जे म्हणतोय ना की केळासारखी संडास व्हायला पाहिजे, का नाही होते तर आतड्याला आतून त्याचा गिअर, आतून त्याचा डायमीटर कमी झालाय. त्यामुळे जे पंप दिले बघा, पेट्रोल पंपाचं चित्र दिसते, का बरं दिसते? कारण डिझेल गाडीत डिझेलच टाकलं पाहिजे, पेट्रोल गाडीत पेट्रोलच टाकलं पाहिजे. शरीरामध्ये शरीराला आवश्यक असलेलंच टाकलं पाहिजे. आपण चुकीचा आहार घेतोय त्याच्यामुळे मग शरीर चुकीचे सिम्पटम्स दाखवते, गाडी अवरेज देत नाही, आजार होते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणून थोडस अवेअर करायला पाहिजे आपण स्वतःला. बघूयात थोडस पुढे जाऊयात. हा आहार आपण घेणं अपेक्षित. हे बघा समोर कॅडबरी दिसते, ब्रेड दिसतोय, नाही का, फिंगर चिप्स दिसत आहेत, बर्गर दिसतोय, पिझ्झा दिसतोय, डबल रोटी दिसते, टोमॅटो केचप दिसतंय, नाही का. अतिशय चुकीचा प्रकार आहे सगळ्याचा सगळा. मग अखंड स्वास्थ्य ज्यावेळेस आपण करतो, उपवास धरायला ज्यावेळेस आपण सुरुवात करतो, आणि मग संजीवनी प्रक्रिया करायला सुरुवात करतो आपण, वमन करायला सुरुवात करतो आपण, घटना अशा घडायला सुरुवात होते, 16 तासाचं फास्टिंग सुरू होतं आपलं, त्यावेळेस संपूर्ण शरीर हळूहळू हळूहळू रिपेअरिंग कडे वाटचाल करतं. मग शरीर ज्यावेळेस रिपेअर होतं त्यावेळेसचा सुंदरसा व्हिडिओ आपल्याला बघायला भेटेल. हळूहळू हळूहळू पुढे जाऊयात आणखी. सॉलिड भोजन. मग अशा पद्धतीने हळूहळू स्किन आपली चांगली व्हायला सुरुवात होते. मग स्किन चांगली, मुतखडा बरोबर होतं, 30 mm चा खडा, 18 mm चा खडा, पोट आत जातं, पीसीओडी ओके होऊन जाते, ग्रीन ज्यूस, फ्रूट ज्यूस, आतड्यातली सुजन कमी व्हायला सुरुवात होते उपवासाच्यामुळे. उपवासामुळे मळ सुटायला सुरुवात होते, ग्रीन ज्यूस मुळे आणखी झाडू मारला जातो. मग अशा पद्धतीने संपूर्ण शरीरामध्ये स्वच्छता अभियान, संपूर्ण शरीर स्वच्छतेकडे वाटचाल करतं. कारण 16 तासाचा उपवासाच्या सोबत आपण ग्रीन ज्यूस घेतोय, फ्रूट ज्यूस घेतोय, रूट ज्यूस घेतोय, आणि हळूहळू हळूहळू अख्खं शरीर डिटॉक्स होतं. आणि मग गंमत अशी होते की वजन कमी होतात, चेहरे चांगले दिसतात, नाही का, आणि आनंदीकडे आनंद, मग जिकडे तिकडे सगळीकडे. ही घटना हळूहळू हळूहळू घडते. म्हणून साधकांनो, या रस्त्याने साधना करत 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 आम्ही पुढे चालत राहणं अपेक्षित आहे. आणखी एक सुंदर आणखी एक सुंदर आपल्या आतड्यांचं पिक्चर पाहूयात आपण. खरंच हे सत्य आहे का, नाही का. आणखी सायंटिफिक पद्धतीने आपल्या आतड्याचं जो पिक्चर आहे, ज्याला कोलन थेरपी असं संबोधलं गेलेलं आहे, आतड्यांचा अभ्यास, नाही का. तुमच्या आमचे जे आतडे आहे, खरंच त्या आतड्यांचं कार्य काय आहे हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. सरांना विनंती करतो की पुढचा एक आतड्यांचा व्हिडिओ, आतड्यांचा पिक्चर, एक्झिस्टन्स. आता आपण सोबत आपण आपल्याला सांगितलंय की आपल्या मोठ्या आतड्यामध्ये कशा गोष्टी होतात. आपण एक व्हिडिओ पण बघितला आहे. मग आता खऱ्या अर्थाने जसं मी सुरुवातीला बोललो की जसं डॉक्टर ऑपरेशन करतात त्या गोष्टी जसं घडतात, म्हणजे आपण ऑपरेशन केल्यामधले पण आपल्याला स्क्रीनवर दिसतं. तशाच पद्धतीने जे आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचं भोजन खाल्लं, प्रक्रिया केलेलं, तळलेलं, मैद्याचे असे बरेचसे जे काही आपण असे पदार्थ खाल्ले, तर ते काही अंशी, समजा आपण थोडस खाल्लं त्याचं कमी कमी नखा एवढं तर आपल्या मोठ्या आतड्याला चिटकत असेल. नखाची जी साईज आहे, वरचं टोक आहे, तेवढं तरी चिटकत असेल आपल्या मोठ्या आतड्यामध्ये. कारण इतकं प्रक्रिया केलेलं, इतकं शिजवलेलं असतं, इतकं तळलेलं असतं ते प्रक्रिया.
तर मग हे चिटकत चिटकत आपल्या मोठ्या आतड्याला ते भिंतींना चिटकत जात. मग हे जेव्हा होतं त्याचं मूळ कारण काय माहितीये का? आपल्या आजाराचं काम मूळ कारण आहे जहा पे कुडा वहा पे किडा. मग जिथं कचरा तयार होतो तिथं किडे तयार होणार स्वाभाविक, हा प्रकृतीचा नियम आहे. कारण जिथं आपण बघा जिथं पण आपण कचराकुंडी केलो तिथं हळूहळू किडे यायला सुरुवात होऊन जातात. कारण प्रकृती त्यांना अशाने पाठवते की ते क्लिनिंग करायला पाठवते, साफ करायला पाठवते. पण इथं काय होतं, आपण आपल्या शरीरामध्ये जर कचरा असेल तिथे जर किडे तयार होत असतील तर मग आपल्याला ॲलोपॅथी जी की प्रॅक्टिस करते ती किडे मारायची प्रॅक्टिस करते. तेवढं पुरतच आपल्याला थोडं बरं वाटतं, त्याच्यानंतर तो आता तसाच सस्टेन असतो. हे पण आपल्याला थोडं समजून घेणं गरजेचं आहे. जर मूळ कारण काय आहे तर आपल्या मोठ्या आतड्यातला आपल्या पोटातला जो कचरा आहे, जो काही मळ आहे, जे काही टॉक्सिन्स आहे, जे काही संचित मल आहे ते बाहेर पडतं. मग ते कसं राहतं, काय राहतं आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये या सगळ्या मोठ्या आतड्याच्या भिंतींना काळा पिवळा आणि असं गडद अशा प्रकारचं दगडासारखं आपल्या मळाच्या पण काही गाठी झालेल्या असतात. आणि अशामुळं आपल्याला हे व्याधी येतात, आपले आजार जडतात. आणि जेव्हा याचा शोध घेतला गेला की नक्की कशामुळे या सगळ्या गोष्टी होतात, तर डॉक्टर डब्ल्यू.एन. वॉकर या शास्त्रज्ञांनी असे काही पॉइंट शोधून काढले जिथे इथं जर मळ संचित झाला आणि इथलं आपल्या शरीरामध्ये जे काही आवश्यक घटक तत्व, जे काही मिनरल्स आपल्याला मिळायला पाहिजे ते जर नाही मिळाले तर मग शरीरामध्ये डेफिशियन्सी तयार होते आणि त्या आजाराला सामोरं जावं लागतं. असे जवळ 70 आपल्या मोठ्या आतड्यामध्ये असे पॉइंट्स आहेत. पण आपल्याला हे बी समजलं पाहिजे की आपल्या मोठ्या आतड्याने की नेमके मध्ये काय काय गोष्टी घडतात, वेगवेगळ्या आजाराच्या व्यक्तींना असं काय होतं त्यांच्या मोठ्या आतड्यामध्ये, ते पण आपण थोडस एक छोटासा व्हिडिओ आहे काही मिनिटाचा तो बघूया. वेगवेगळ्या आजाराच्या जे काही पेशंट आहेत त्यांचे दुर्बीणद्वारे त्यांच्या मलद्वारातून दुर्बीण टाकून चेक केलं बघितलं गेलं किंवा अशा प्रकारचं आपण जे चेकअप करतो त्यावेळेस दुर्बीण काढल्या जातात. अशा काही 2-3 जे काही आजारी पेशंट आहेत त्यांचे आपण आता व्हिडिओ बघू, जेणेकरून आपल्याला समजेल की काय घटना आतमध्ये होत असते. कारण बाहेरून तर आपल्याला खूप स्वच्छ आहे पण आतून पण आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आता इथे बघा की हे जे काही चित्र आहे मोठ्या आतड्यातलं, तर हे एकदम शुद्ध आहे. आपली जशी त्वचा असते त्या त्वचेप्रमाणे हे सगळं मोठं आतडा असतं. आपल्या इथे शिरा पण दिसतं बघा इथे. हे एकदम नॉर्मल व्यक्तीचं ज्याला कसलाही प्रकारचा आजार नाही, तंदुरुस्त आहे अशा व्यक्ती. मग आता पुढे जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खातो, आवडीचे खातो, आग्राचं खातो, प्रोग्रामचं खातो, मग हळूहळू काय होतं ते आपल्या मोठ्या आतड्यामध्ये डिपॉझिट होतं आणि व्याधीला आपल्याला सामोरं जावं लागतं. मग अशा वेगवेगळ्या वयामध्ये व्याधी आपल्याला जडतात आणि मग पुढे जाऊन आपल्या मोठ्या आतड्याचे बघा आता आता हे जे आहे 35 वर्षाच्या एका महिलेचा आहे की त्यांना या स्किनचा प्रॉब्लेम आहे, हेडेकचा प्रॉब्लेम आहे, सिंड्रोम्स आहेत, क्रोनिक फटिग सिंड्रोम्स आहे. असे वेगवेगळे आजार कशामुळे झाले? इनरेग्युलर स्टूल, बद्धकोष्ठता म्हणतो आपण त्याला. मग जेव्हा अशा व्यक्ती, स्त्री असू दे या पुरुष असू द्या, ठीक आहे, अशा व्यक्तींमध्ये जो काही इश्यू सुरू होऊन जातो, त्यांना जो काही प्रॉब्लेम होतो, मग अशा वेळी आपल्या मोठ्या आतड्यामध्ये आपल्या मोठ्या आतड्याच्या भिंतींना अशा प्रकारचा मळ चिटकला जातो. इथं कचरा तयार होतो आणि इथं जर का कचरा तयार झाला, इथं जो पेस्ट झाला तो सहजासहजी बाहेर निघत नाही आणि मग इथं निघत नसल्यामुळं इथं हळूहळू या जसं कुडा होतो तिथे किडे तयार होतात. मग या किड्यासाठी आपल्याला या हे बाय किडे, जिथं किडे असेल तर मग अजून शरीरामध्ये व्याधी तयार होतात.
आणि ॲलोपॅथीमध्ये फक्त किडे मारायचं काम होतं. आणि अखंड स्वास्थ्यामध्ये याचं संपूर्ण याचं काही मळ आपल्याला जे पोटात दिसतोय अशा प्रकारचा मग पूर्ण काढण्याचा प्रोग्राम या आपल्या अखंड स्वास्थ्य जीवनशैलीमध्ये होत असतो. मग हे जे काही किडे आहे हे बघा, आता जिथं कचरा असेल तिथं नॅचरली किडे येणारच आहे. काळा कुळकुळीत मळ आपल्या मोठ्या आतड्याच्या भिंतींना असा थरच्या थर जमा होत गेलो आणि पुढच्या स्टेज मध्ये तर डायरेक्ट मळाच्या गाठी तयार होतात अक्षरशः. हे 21 वर्षात महिलेचे अस्थमा आहे याच्यात मोठमोठ्या आपल्या मोठ्या आतड्याच्या भिंतींना चिटकलेला हा मळ आणि मळाच्या गाठी पण आहे. 58 वर्षाच्या गृहस्थाचं बघा, ह्या मळाच्या गाठी अशा डायरेक्ट मळाच्या गाठी तयार होऊन जातात आणि आपल्या मोठ्या आतड्यामध्ये जे काही पॉइंट्स आहेत त्या पॉइंटला जे काही आवश्यक घटक तत्व जर नाही मिळालं तर मग मोठ्या आजाराला आपल्याला सामोरं लागतं. आणि अशा प्रकारचे हे जे काही आजार असतात याचे दुर्बिणी काढून घेतलं, दुर्बिणद्वारे शूटिंग केलेलं आहे. असा हिरवा काळा कुळकुळीत मळ मोठ्या आतड्याच्या भिंतींना चिटकलेला दिसतो. तेव्हा काळा काळा फुट्ट तसं डांबर आपल्या जे काही भिंतीने चिटकलेलं आहे अशा प्रकारची स्थिती होते. आणि म्हणून आपल्याला आपलं जे काही मोठा आतडा आहे ते क्लीन करणं खूप गरजेचं आहे, स्वच्छ करणं गरजेचं आहे. जे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की शरीर शुद्धी ती खूप महत्वाची आहे. तर आता आपण बघितलं की हे जे काही छोटे जे काही वेगवेगळ्या आजाराचे जे काही मोठ्या आतड्याचं असं चित्र आपण बघितलं तर मग हे आपले जे काही पॉइंट्स आहे हे कोणकोणते पॉइंट आहे, कसले पॉइंट आहे. मग त्या डॉक्टर आहेत त्यांनी हे सगळं संशोधन केलं आणि याचं रहस्य त्यांनी बघितलं की ते पॉइंट्स कोणते होते आणि कोणत्या पॉइंटवर जर मळ संचित झाला तो कोणता आजार होतो. आणि अशा हे संशोधन करण्यासाठी त्यांना काय करावं लागलं, असे काही पेशंट शोधले त्याचं शुगर आहे तर शुगरने मृत्यू झालाय. मग शुगरचा मृत्यू झाला असेल तर त्यांचे मोठे आतडे खोलले आणि बघितलं की त्यांना ठराविक ठिकाणीच असे शेकडो पेशंट त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांनी खोलले, मोठे आतडे खोलले आणि त्यांना ठराविक ठिकाणी ते त्या पॉइंटवरतीच मलसंच आढळला. आणि मग त्यांनी ते निष्कर्ष काढले की असे वेगवेगळे आजारावरती त्यांनी जे काही मृत व्यक्ती झाले त्या आजारानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठे आतडे खोलले आणि ते खोलल्यानंतर जे काही आहे जसं लिव्हरचा प्रॉब्लेम असू द्या, किडनी संबंधीचा प्रॉब्लेम असू द्या, थायरॉइड संबंधी असू द्या, अजून जे काही डोळ्या संबंधी असू द्या, आपल्या लिव्हर संबंधी असू द्या, अशा वेगवेगळ्या आजाराला जे काही मृत्युमुखी पडलेले पेशंट आहे त्यांचे मोठे आतडे खोलून असे 70 पॉइंट्स जे 70 ग्रंथी जे आहे तर तिथे जे काही आपल्याला मिनरल्स मिळायला पाहिजे ते न मिळाल्यामुळे आपल्याला त्या आजाराला सामोरं जावं लागतं आणि शेवटी मृत्यूला मुखी पडतं, आपल्याला शेवटी मृत्यूच्या दारात जावं लागतं. मग हे जे पॉइंट्स आहे मग हे कुठे कुठे कसे काय आहे ते आपण बघूया. येस, तर तुमच्या समोर बघा की एक डाव्या आणि उजव्या साईडला वेगवेगळ्या आकृत्या आहेत. आता जे तुमच्या डाव्या बाजूला दिसते, येस, तर थोडं मोठं करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की बघा की हे जे आहे आपलं मोठं आतडं आहे. या मोठ्या आतड्यामध्ये जवळजवळ असे नंबर लिहिलेले आहेत. हे नंबर म्हणजे आपल्या जे काही ग्रंथी आहे, जे काही पॉइंट्स आहेत, या पॉइंटचे सगळं तिथं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि या पॉइंट साठी कोणकोणते घटक तत्व महत्वाचे आहेत ते खालच्या लिस्ट मध्ये त्यांनी दिले. असे 70 पॉइंट आहेत ज्या डॉक्टरनी संशोधन केलं. NW वॉकर, डॉक्टर NW वॉकर, अॅरिझोना, USA या डॉक्टरनी खूप परिश्रम करून हे पॉइंट्स आपल्या समोर आणले. पण ऍक्च्युली आपल्या संस्कृतीमध्ये ऑलरेडी ह्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात की आपलं जर पोट व्यवस्थित असेल ना तर बाकी सगळ्या गोष्टी ओके. जर मध्य प्रदेश ठीक तर कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सर्व काही ठीक आहे. हे आपल्या
आपले जे काही पूर्वज आहे यांनी आपल्याला ऑलरेडी हे सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, पण ते असं डॉक्युमेंटरी थ्रू आपल्या सुरू कसं आपल्याला आलं नाही किंवा जे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या मध्यंतरी काळामध्ये आपल्याकडे बरेचसं ज्ञान दूर गेलेलं आहे. मग नंतर याचा शोध झाला आणि या शोधानुसार असं लक्षात आलं की ज्या पॉइंटवर जे डेफिशियन्सी आपल्याला जे काही मिनरल्स मिळायला पाहिजे होते ते मिळत नाही. मग इथं मळ संचय झालेला असतो मोठ्या आतड्यामध्ये. त्या पॉइंटवर मळ संचय झाला तर मग आपल्याला आपले आजचे जे काही डॉक्टर मित्र आहेत जे काही ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात ते फक्त वरतून देतात आणि तिथं जर मळच साचला असेल वरतून किती भारी औषधं घेतले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. ठीक आहे. तर म्हणून आपल्याला याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काम म्हणजे हे सगळं हे जे पॉइंट्स आहेत जे काही थर जमा झालेला तो कमी करणं त्याच्यातून बाहेर काढणं यासाठीच आपल्याला हे सगळ्या प्रक्रिया करायच्या आहे. आता तुमच्या समोर बघा सगळ्यात खालचा जो भाग आहे तो ऍनस मसल जिथं आपलं टॉयलेट पास होते त्याच्यावरती जो रॅक्टम आहे म्हणजे मलाशय. हे मलाशयामध्ये काय होतं सगळ्यात शेवट खाली असल्यामुळं काय होतं जो काही मळ पेश झालेला आहे तो काही अंशी खाली खाली येतो आणि तो जमा होतो. इथं जमा झाल्यामुळं इथं जे काय आवश्यक मिनरल्स पाहिजे ते मिळत नाही आणि त्याच्यामुळं शुगर बॅलन्स राहत नाही. झूम करून दाखवतो रॅक्टम बॅलन्स शुगर ब्लड शुगर बॅलन्स हा तो पॉइंट आहे. मग इथं मल्स कंटिन्यू जमा होत असेल तर कसं काय शुगर बॅलन्स. मग आपले डॉक्टर मित्र म्हणतात की आम्हाला मरेपर्यंत तुम्हाला गोळ्या घ्यावा लागेल. पण अखंड श्वासामध्ये जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली आणि इथला मळ जर निघाला 15 दिवसात आमच्याकडे असे शेकडो आणि हजारो असे व्यक्ती आहेत की त्यांचे शुगर सुद्धा लगेच बॅलन्स व्हायला लागलं. त्याचं कारण काय हे जे काही रॅक्टम जिथं जे काही मल आहे तो निघून गेला तिथं जे काही पॉइंट्स आहेत आवश्यक होते तर तो मिळायला लागले आणि ते कार्य करायला लागलं तिथले जे काही पॉइंट्स आहेत ते काम करायला लागले आणि त्यामुळं ब्लड शुगर बॅलन्स व्हायला लागली. इथं कोणत्याही औषधाचा उपयोग केलेला नाही. तरी पण ह्या गोष्टी घडू शकतात हे आपलं होणं गरजेचं आहे. आता बघा आपलं हे ब्लॅडर आहे ब्लॅडर मध्ये काही दोष असेल तर 29 हा जो पॉइंट आहे इथे मल संचय असेल जर इथं मळ आणला तर इथं जे घटक जे काही पोषक तत्व आपल्याला मिळायला पाहिजे जे काय आपण खातो खूप चांगलं चांगलं खातो पण ते पचतं का नक्की काय होतं. मग बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की मग आपल्याला पचन ज्या गोष्टी येतात ऍसिडिटी येतात हे सगळं याच्यामुळे इथं मळ जमा झाल्यामुळे इथं गॅस तयार होतं ऍसिड तयार होतं आणि तेच पुढे रिफ्लेक्ट होतं. म्हणून इथं पोट रोज साफ होणं गरजेचं आहे. मग आता त्याच्यामध्ये बघा थोडस वरती गेलं की इथं किडनी संबंधित 30 नंबरचा आहे. किडनी संबंधीचा काय आजार असेल तर हा जो काही पॉइंट्स आहे हे काही ग्रंथ इथं मलसंचय नक्कीच आलेला असेल. मग अशा प्रकारचे जे काही पॉइंट्स आहेत जसं थ्रोट्स आहे परत कॅल्शियम डेफिशियन्सी आहे लिव्हर आहे परत गॉल ब्लॅडर आहे थायरॉइड ग्रंथी आहे अस्थमा आहे असे विटॅमिन डेफिशियन्सी हे जे काही आपल्याला व्याधी तयार होतात हे सगळं या मोठ्या आतड्यामध्ये जो काही मलसंचय आढळलेला असतो तरी चिपकलेला असतो आणि तिथंच ही सगळ्या गोष्टी घडतात. ही पॉइंट पण आपल्याला फक्त माहितीसाठी आपलं अपेक्षित आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपण अखंड श्वास जेव्हा करतो त्यावेळेस सगळं जे वॉशआउट होतं सगळं क्लीन होतं आणि मग जे काही आपण खातो नक्कीच जे काही आपण आता रसाहार घेतो ते सगळं रिपेअर अँड मेंटेनन्सच काम चाललेलं आहे. तर तुमच्या उजव्या बाजूला बघा हे 6 आकृत्या दिलेल्या आहेत. हे कोणी ड्रॉइंग नाही काढलेलं हे आपल्या मोठ्या आतड्याची अशी आपण दुर्दशा करून टाकलेली आहे. मग हे कशामुळे झालं हे अतिरिक्त भोजन केल्यामुळे. हे कशामुळे झालं आपण खूप मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे झालं. हे कशामुळे झालं तर तुम्ही तळलेले पदार्थ खाल्लेले वेगवेगळे प्रोसेस फूड खाल्लेले आणि असे खाल्ल्यामुळं आणि आपण ज्या मनुष्याचं जे भोजन नाही असं भोजन आपण भरपूर केलेलं आहे जसं मांसाहारी भोजन आहे काही लोकांचं व्यसन याच्यामुळं या आतड्याची अशी दशा झालेली आहे की ते वेटोळे होऊन गेलेले आणि मग आपण म्हणतो की खूप पोट दुखतंय खूप येतोय हे सगळं होतंय खूप उपचार केले याला डॉक्टर दाखवतो त्या डॉक्टर याला समजत नाही त्या डॉक्टर समजत नाही आपण नुसतं फिरत असतो पण खरंच सगळं आपल्या मोठ्या आतड्याची ही दशा जर पूर्वत झाली तर आपल्याला कुठंच फिरायची गरज पडणार नाही. हे सगळं काही आहे
हे सगळं काही आपलं आहे. आपली खानपान जर आपण बदललं तर सगळं काही सुरू शकतं. आणि आपल्या चुकीच्या खानपानामुळेच या 6 दिशा, या 6 ज्या आकृत्या तयार झालेल्या आहेत ह्या घडतात. म्हणजे आपण हे सगळं करू शकलो, अखंड स्वास्थ्य जीवनशैली पुढे करू शकलो, तर आपल्या मोठ्या हाताने अशा प्रकारची रचना आहे, अशा प्रकारचं होऊ शकेल. जेणेकरून जे आम्ही म्हणतोय की रहस्य काय, रहस्य काय, सगळं रहस्य हेच आहे. हे आपल्या 70 जे काही पॉइंट्स आहेत ते त्यांनी काम केलं पाहिजे. त्यातला जो मळ आहे तो निघाला पाहिजे. आणि याच्यासाठी जर मळ केव्हा निघेल, जेव्हा तुम्ही काही सफाईला वेळ देत असाल तरच होईल ना. एखादा रूम आपण साफ केलं, रोज आपण साफ केलं, तो कंटिन्यू स्वच्छ राहील. मग तसं हा एक प्रकारचाच एक आपलं साफसफाईसाठी आपल्याला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून 12 वाजेपर्यंत जो आपण जो वेळ दिला आहे सफाईसाठी, वेळ दिलेला आहे, बॉडी डिटॉक्स साठी जो वेळ दिलेला आहे तो खूप महत्वाचा आहे. म्हणून 12 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर जो काय आपण ग्रीन ज्यूस घेतोय, वेगळं ज्यूस घेतोय, इथे जो काही मळ चिटकलेला आहे, या तो मळ जो काही ज्यूस घेतोय आता भिजतोय, आणि भिजल्यानंतर तो हळूहळू पुढे ढकलतोय, पुढे ढकलतोय. आणि जेव्हा तो रॅक्टम या पार्ट मध्ये येतो त्यावेळेस जे आपण पॉवरफुल आणि संजीवनी क्रिया करतो, या नुसतं पाणी आतमध्ये टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्या रॅक्टमच्या भागामध्ये प्रेशर क्रिएट होतं. आणि तो प्रेशरनी त्याची चिटकलेला जो काय मळ आहे त्याच्यामध्ये काहीच जीव नाही. तर असं सहजासहजी तुमचं मल निष्कासन जे रेग्युलर होतं तसं तो चिटकलेला मळ कदापिच बाहेर येऊ शकत नाही. म्हणूनच आपल्याला या संजीवनी क्रियाचा वापर करायचा आहे. ते बी काही दिवस, थोडा दिवस करायचा आहे. कारण आपण इतकं अनैसर्गिक केलेलं आहे. अशा प्रकारचं फक्त थोडंसं पाणी आत मलद्वारामध्ये पाणी टाकून तिथं प्रेशर क्रिएट होऊन जर पाणी बाहेर पडत असेल, सगळ्यात हे चांगलं. मग ही स्वच्छता कोण करेल, याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला देता येईल का, कोणाला सांगता येईल का, तर हे अजिबात नाही. हे आपलं शरीर आहे, हे आपल्यालाच करणं आहे. दुसरं कोणीच करू शकत नाही, कोणी करू शकत नाही. हे आपल्यालाच करायचं, हे पहिलं लक्षात ठेवा. बाकी सगळ्या गोष्टीत आपल्या घरात, बाकी सगळं काम जे काय आपलं ऑफिसचं काम, सगळं काम आपण दुसऱ्याला सांगू शकतो. पण आपल्या आतली स्वच्छतेला आपल्यालाच वेळ द्यावा लागेल आणि स्तब करावं लागेल. हे समजून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्या मोठ्या आतड्याचं सफाई जर आपण करू शकलो तर आपण निरोगी राहू शकतो. विदाउट मेडिसिन जवळजवळ 120 वर्ष जगण्याचा आपला हा मंत्र राहू शकते. मग आता हे जे काही उपवास थेरपी आहे, हे जे काही उपवास करतो, आपल्या शास्त्रामध्ये तर खूप काही लिहिलेलं आहे. आपण ऐकतोय पण समजून घेतोय. आपले सगळे संत मानत सगळे आपल्याला ऑलरेडी सांगतायत. पण याच्यावरती जेव्हा परदेशात संशोधन होतं आणि परदेशी लोक जेव्हा सांगतात आपल्याला की हे सगळं खूप चांगलं आहे, असं आहे, तसं आहे, तेव्हा पुढे आपल्याला समजतं. आता योगा बघा, योगा आपलं खूप अगोदर पासून आहे. पण जेव्हा बाहेर गेला, बाहेरच्या लोकांनी आपल्याला येऊन शिकवलं, सांगितलं खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे सुरुवात झाली. तसंच या गोष्टीचा आहे. तो मग एक छोटासा व्हिडिओ दाखवू आपण, जेणेकरून आपल्याला पण त्याची सत्यता पडताळून पाहता येईल. आणि जर एवढे सायंटिस्ट, एवढे डॉक्टर लोक याच्यावर बघतायत, याच्यावर संशोधन करतायत, तर नक्की मग उपवास नक्की काय आहे हे आपल्याला आता समजेल. ये कैलोरीज कम करने से बहुत अलग है। उपवास 6 गुना बेहतर है। इस खतरनाक चर्बी से व्हिडिओ दिसत नाहीये. हो हो. वो है वजन का कम। मैंने 7 दिनों में 9 किलो वजन कम किया। हम यहाँ ऐसा आवाज येतोय का? हा येतोय. हम यहाँ ऐसा कर रहे हैं कि हर तरह की टाइप 2 डायबिटीज और उससे होने वाली दिक्कतों को दूर कर रहे हैं उपवास से। ये कैलोरीज कम करने से बहुत अलग है। उपवास 6 गुना बेहतर है इस खतरनाक चर्बी से मुक्ति पाने के लिए। सबसे पहला जो मुझे फर्क दिखा वो है वजन का कम होना। मैंने 7 दिनों में 9 किलो वजन कम किया है। मैंने 18 किलो वजन कम किया और वापस कभी नहीं बढ़ा। मैंने करीब 40 किलो वजन कम किया है और अभी भी कर 40 किलो वजन कम किया है और अभी भी कर रही हूँ। असल में पहले से ज्यादा कसरत कर सकते हैं। मैं हमेशा खाली पेट कसरत करता हूँ उपवास के दौरान।
मैं एक दिन में 210 यूनिट इंसुलिन लिया करती थी और अब वो सारी छूट गई है। उपवास ने मेरी जान बचा ली। ये दवाई से भी अच्छा है। मैं हाई ब्लड प्रेशर और कोलेस्ट्रॉल कम करने की दवा ले रही थी और वो 2 हफ्ते बाद आई और उसका ब्लड प्रेशर नॉर्मल था और अब मैं कोई दवा नहीं ले रही हूँ। उपवास उतना ही प्रभावकारी है जितनी की कीमोथेरेपी। मेरी गांठ लग उपवास उतना ही प्रभावकारी है जितनी की कीमोथेरेपी। मेरी गांठ लगातार कम होती रही और अब बिल्कुल खत्म हो गई। नो कैंसर। 21 साल से मैं हूँ कैंसर फ्री। बघा आता हे 2 पाईप आहे. तर कोणत्या पाईप मधून तुमच्या समोर जे पाईप दिसतोय बघा, येस, आता कोणत्या पाईप मधून चांगल्या प्रकारचं पाणी प्रवाह होईल. नॅचरली जे पाईप एकदम स्वच्छ आहे तिथूनच होईल, पण दुसऱ्या पाईप मध्ये सगळा मळ संच झालेला आहे, सगळं गंज लागलेला आहे. तिथून तो पाण्याचा प्रवाह वाढवू शकतो का? बिलकुल नाही, है की नाही? तसंच आपल्या शरीरामध्ये हे बघा, अशा प्रकारचा मल आपल्याला 5व्या-6व्या दिवशी पाहायला मिळेल, आपल्या शरीरातून बाहेर पडेल. आणि जेव्हा आपण उपवास करेल त्यावेळेस शरीरामध्ये अशा प्रकारचा बदल होईल. जे ब्ल्यू कलरचे जे डॉट येतील या उपवासाला सुरुवात झाली, मग त्यावेळेस जग चिटकलेला जो मळ आहे आपल्या मोठ्या आतड्याच्या भिंतीतून बाहेर पडेल. बाहेर पडल्यानंतर तरच आपण स्वस्थ होऊ शकतो. मग हे जेव्हा त्यासाठी थोडं पाण्यात भिजावं लागतं, मग जसं आपण संजीवनी क्रिया करतो तशा प्रकारचं हे. लक्षात आलं? येस नो? काय हात वरती करा, खाली करा, पाय वर करा, हात खाली करा, वगैरे करा. आणि खरं तर आहे ना, जे आपले फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांनी आपल्याला समजवायला पाहिजे हो. गोष्ट खरी आहे का? बरोबर आहे का? माझं म्हणणं बरोबर आहे का? त्यांच्याकडे वेळच नाही एवढं बारीक बारीक गोष्टी सांगायला. आपल्याकडे मुळात वेळ नाही, आपल्याकडेच तेवढी ज्ञान पिपासूपणा ज्याला म्हटलं गेलेलं नाही का, नॉलेज घेण्याची किंवा आपल्याला थोडस शरीराची अनाटॉमी आणि फिजिओलॉजी थोडीशी जर माहिती करून घेतली आपण सगळ्यांनी, नाही का, थोडीशी लिटिल माहिती, थोडीशी जुजबी माहिती, जसं की आता आपण हा बोला सर, गवळी सर बोला, बोलत होते ते मध्ये ब्रेक झालं. हा तेच मराठीमध्ये 4 दाखवायचं होतं. हा बोला बोला. हे मराठीमध्ये एक चार्ट दिसतो बघा समोर तुम्हाला. अशा प्रकारचे पॉइंट्स आपल्या मोठ्या आतड्यामध्ये आपल्याला दिसतात. जसं बघा आता काही लोकांना इंग्लिश नाही समजलं म्हणून मी मराठी जे काय आहे आपल्या हिंदीतून आहे ते दाखवतोय. तर ह्या पॉइंटची सफाई होणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी जे काही आपल्याला अखंड श्वास शैलीमध्ये सांगितलं आहे सकाळपासून तर संध्याकाळची दिनचर्या ती प्रामाणिकपणे आपल्याला करणं गरजेचं आहे. आता मला एक सांगा की आपली एवढी परंपरा आहे, आपण एवढे आधुनिक झालेलो आहोत, है की नाही? आज 21व्या शतकात आपण आहोत. या 21व्या शतकामध्ये मला सांगा आजाराची संख्या कमी झाली का वाढली? आपण एवढे आधुनिक आहोत, आपण एवढे प्रगत झालेलो आहोत आणि आपल्याकडे खूप मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत. खूप आता प्रत्येक शरीराच्या प्रत्येक आहाराचा एक स्पेशलिस्ट डॉक्टर आहे. डोळ्याचे वेगळे, हाताचे वेगळे, पोटाचे वेगळे, परत गुडघ्याचे वेगळे आहेत, है की नाही? स्किनचे वेगळे आहेत, है की नाही? परत थ्रोटचे वेगळे आहेत. असे वेगवेगळे हाडांचा संबंधी वेगळे डॉक्टर आहेत. मग एवढे सगळे स्पेशल डॉक्टर आपल्याकडे आहेत, एवढे मोठमोठ्या बिल्डिंग आपल्याकडे आहेत, हॉस्पिटल्स आहेत. याची संख्या कमी व्हायला पाहिजे ना. मग जर
आपण एवढं प्रगत झालो, एवढं सगळं झालं, तर मग का होत नाही, हे आजाराची संख्या का कमी होत नाही? कारण त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपली जी काही जीवनशैली आहे, जे काही आपण आता खातो, ते सगळं त्याच कारण आहे की जेवढं आपण अशा प्रकारचं खाऊ तेवढं सगळं हॉस्पिटल वाढ. इथं भारी भारी रेस्टॉरंट आहे, तिथं हॉस्पिटल सुरू व्हायला लागतं. हॉटेल आणि हॉस्पिटल आहे की नाही? आता हॉटेल तुम्ही शब्द चांगला फेमस झाला असेल, हॉटेल आणि आता हॉस्पिटल, अशा प्रकारचा प्रचार होऊ राहिला आसपास. तिथं जास्त हॉटेलिंग होईल, त्यांचं जास्त हॉस्पिटलमध्ये जाणं होईल, एवढं नक्की शकतं. मग एवढं सगळं होऊन सुद्धा आपल्या आजाराची संख्या कमी झाल्याने, आपले आजार बरे झाल्याने, आता वेगवेगळ्या वेळा आपले सुरू झालेले वेगळे लाल पिवळा काळे हे चालूच राहतं आपल्या. हे जर कमी करायचं असेल तर आपल्याला पुन्हा प्रकृतीकडे जाणं गरजेचं आहे. मग ही प्रकृतीकडे जायचं म्हणजे नक्की काय करायचं? जे आपल्या शास्त्रात जे काही सांगितलेलं आहे, की शरीराला काही दिवस, काही टाइम शरीराला विश्रांती देणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये उपवासाला तेवढं महत्व दिलेलं आहे. म्हणून 15-15 दिवसाला एकादशी येते. आपलं शास्त्र हे सांगतंय की बाबा तू 14 दिवस खाल्ला ना, 1 दिवस आराम कर, म्हणून एकादशी आली. मग हे जे काही उपवास आहे आपला, तर जसं आता श्रावण आहे, श्रावण मधले जो काही महिना आहे तो पवित्र महिना समजला जातो. पूजा अर्चा करणार, याच्यामध्ये पण आपलं शरीर शुद्धी असली पाहिजे, शरीराला आराम पडला पाहिजे, म्हणून इथं उपवास आहे. तसं नवरात्र आहे, चैत्र नवरात्र आली, शारदीय नवरात्र आली, 9 दिवस आपल्या शरीरामध्ये नवीन नवीन चैतन्य निर्माण होतं. पण त्यासाठी आपल्याला उपवास करणं गरजेचं आहे. मग हा खऱ्या अर्थाने आपल्याला उपवास, पुन्हा आपण या प्रकृतीकडे जे काही आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे, पुन्हा जे काही आता सोमनाथ बाबांनी पण सांगितलं, जे काही प्राकृतिक भोजन आहे, जे प्राणमय भोजन आहे, ज्याच्यामध्ये जीव आहे, याचं आपलं जास्तीत जास्त आपण भविष्यात सेवन केलं तर आपल्याला 120 वर्षापर्यंत या पृथ्वीवरतून, या भारत देशातून कोणी हलू शकत नाही. पण केव्हा आपण काहीतरी नियमाचं पालन जर केलं तर. आपण नियमाचं पालन नाही केलं तर बाकीचे व्हाईट कोट वाले बसलेले या 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 आणि ते कातर लावून बसलेलेच आपल्याला, की मग आपलं स्वागत खूप चांगल्या प्रकारचं होतं. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला खूप चांगला बेड असतो, खूप चांगला एसी असतो, पण तेवढे आपली जे काही कष्टाची कमाई आहे तिथं आपण घालून बसतो. हा, हे जे काही ॲलोपॅथी जे काही उपचार आहे, जे काय हे खूप इमर्जन्सी इज गुड, आम्ही त्याला नाकारत नाही बिलकुल. एखादं हॉस्पिटल झालं, हॉस्पिटल हाडं जोडायचं एकदम चांगलं आहे, काही विषय नाही. पण आपण असं का समजून घ्यायचं नाही की आपल्याला हे आपलं आरोग्य आहे, हे आपण कंट्रोल केलं पाहिजे. आपण दुसऱ्याच्या हातात काय द्यायची गरज नाही. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी काय करायची गरज नाही. आज बघा की आज आमच्याकडे असे शेकडो उदाहरण आहे की खूप काही लवकरात लवकर त्यांचे शुगर कंट्रोल झालेले आहे, त्यांच्याकडे जे इन्सुलिन चालू आहे ते बंद झालेले आहे. हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. बीपी नॉर्मल होत आहे, थायरॉइड त्यांचा नॉर्मल होतोय. आता वजन तर हळूहळू तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही ज्यांच्या रेफरन्सने आला त्यांच्या हळूहळू वजन कमी होत आहे. पण ह्याच्यासाठी काही करतोय का आपण? जे काही प्रकृतीने दिलं आहे तेच आपण करतोय, याच्या व्यतिरिक्त काही करतोय तरी पण आपल्या शरीराच्या व्याधी कमी होतात. मग एवढे मोठे जे काय आपण आता उभारलेले, जे काही संस्था उभारले, जे काही हॉस्पिटल उभारले, त्याची काय आवश्यकता आहे का एवढी? नाही. याची आवश्यकता केव्हा आहे? जेव्हा आपण हॉटेल करू आणि बाहेरचं खाऊ, मोठं जास्त प्रमाणात अवेळी खाऊ, जास्त प्रमाणात काही खाऊ. कारण आपलं हे शरीर आहे, इतकं पवित्र शरीर आहे. आपण याला काय केलं, कचरा कोंडी केलेली, हे आलं खाय, तुला खाय. आणि आपल्या घरामध्ये एक संस्कृती आहे की उरलंय ना खाऊन टाका, बाहेर फेकण्यापेक्षा किंवा कुत्र्याला देण्यापेक्षा आपण खाऊन टाका. हे अशा गोष्टी घडत असल्यामुळं थोडस विवेक आपल्याला करायचं, थोडं सजग व्हायचंय, खानपानाबद्दल सजग व्हायचंय. आणि हा जो अवेअरनेस आहे, ही जी काही सजगता आहे, की तुमचा जो प्रवास पुढचा 15 दिवसाची, याच्यामध्ये ही सजगता तुम्हाला येणार आहे. तुम्हाला शरीराची भाषा या पुढच्या 15 दिवसामध्ये शिकायला मिळणार आहे. हे कुठं नाही भेटत शिकणारा, हे नॉलेज कोणत्या विद्यापीठात नाही भेटणार आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये नाही भेटणार आहे, कोणत्या शाळा माणसं तुम्हाला सांगणार नाही, तुमचे डॉक्टर पण तुम्हाला सांगणार नाही. हे तुम्हाला स्वतः पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये अनुभवायला मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडं तप करणं गरजेचं आहे.
मग तप काय? तेच थोडं उपवास, आपण जे काही प्राकृतिक भोजन, जे काही रसाहार आपण घेतोय ते घेणं गरजेचं आहे. आणि आणि जी काही संजीवनी क्रिया आपण शिकलो, जे अॅनिमा शिकलो, ते आपल्याला प्रामाणिकपणे, श्रद्धेने, विश्वासाने करणं गरजेचं आहे. जेव्हा या गोष्टी करा, तुमचं जे नॉलेज आहे ना थोडस बाजूला ठेवा. जे काही आतापर्यंत तुम्ही जे केलं थोडस बाजूला ठेवा. हे एक भोळ्या मनाने, एक चांगल्या भावनेने करून बघा. 15 दिवस करायचंय तुम्हाला. आता एवढ्या गोष्टी केलेल्या, एवढे खर्च केलेले, मला माहितीये की इथे बरेच लोकांशी मी बोललेलो आहे, त्यांनी हर्बल पावडर साठी एवढे खर्च केले, याचे हे केलं, आधी हे केलं, खूप केलं, बरंच खर्च केलं, पण काय होत नाही सर. पण इथं तुम्ही काही दिवस देऊन तर बघा, 15 दिवस देऊन बघा, तुमच्या शरीरामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल. याची शाश्वती आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. पण याच्यासाठी प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे. कारण तुम्ही तुमच्या घरी आहात, तुम्ही तुमच्या घरी आला, आम्ही आमच्या घरी आहोत, आणि त्याच्यावर विश्वास पण ठेवणं गरजेचं आहे, श्रद्धा पण असणं अपेक्षित आहे. तेव्हा कुठं हा रिझल्ट येतो, है की नाही? तर आपण या पुढच्या 15 दिवसामध्ये नक्कीच आपलं संभाषणामध्ये पुढची साधना वाढवणार आहोत. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि उद्या आपला हे जे काही उद्या संजीवनी क्रिया शिकणार आहोत, उद्या जे अॅनिमा, तो प्रॉपर वेनी कसा करायचा आहे, त्याचे काय काय फायदे आहेत, तसं का म्हणून करायचे, त्याचे फायदे काय, हे सगळं आपण उद्या सेशन मध्ये बघणार आहोत. आता कोणाचे काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्सवर तुम्ही टाकू शकता. कोणाचे आजचे जे काही आपलं सेशन आहे, कालचं काही सेशन झालेलं आहे, त्याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं असेल तर अवश्य तुम्ही चॅट बॉक्सचा वापर करू शकता. सगळ्यात महत्वाचं आणखी एक मला आपल्या सगळ्यांना सूचित करायचं आहे. मी आज भाकरी नाही खाल्ली, मी आज पोळी नाही खाल्ली, मी आज वरण भात नाही खाल्ला, नाही का? मग याच्यामुळे मला अशक्तपणा येईल, याच्यामुळे मला चक्कर येईल. हे जे मनामध्ये जे आहे, ही जी मनातली जी धारणा आहे, किंवा मनामध्ये हे जे काय चालू आहे, नाही का? मग मला तुम्ही सांगा, जर आज मी पोळी भाजी खाल्ली असती तर पोटामध्ये ज्यावेळेस ती पोळी भाजी जाते त्यावेळेस त्याचं लिक्विड मध्ये रूपांतरण होतं ना. गोष्ट खरी का? येस नो? थोडासा हात वरती करून रिस्पॉन्ड करू शकता. पोळी आणि भाजी खाल्ली तर तिचं आतमध्ये गेल्यानंतर त्याचा गोळ तयार होईल, नाही का? तिचे लिक्विडच बनणार आहे. इकडं आपण काय केलं, डायरेक्ट लिक्विड टाकलं त्याच्यामध्ये. नंबर 1 मला हे समजवायचंय. नंबर 2 मला तुम्हाला हे समजून सांगायचंय की ज्यावेळी आपण रेग्युलर भोजनामध्ये 2 टायमाला पोळी भाजी खातो, एखाद्या टायमिंगला नाश्ता वगैरे करत असतो, डेलीच्या रुटीन लाईफ मध्ये आपण कधी रुटीन मध्ये सलग 15 दिवस फ्रूट ज्यूस घेतलाय का? हातवरती करू शकता. घेतलाय का? अजिबात नाहीये. इथे मात्र आपण घेणार आहोत. इथे सलग पुढचे 15 दिवस आपण फळांचा रस घेणार आहोत. हा त्याच्यामध्ये सी विटामिन खूप प्रचुर मात्रेमध्ये अवेलेबल असणार आहे आपण. आणि ग्रीन ज्यूस हा मल्टीव्हिटॅमिनचा ज्यूस असणार, नाही का? भाकरी पोळी भाजी घेतली नाही म्हणून मला चक्कर आली, किंवा पोळी भाजी घेत नाहीये म्हणून मला अशक्त वाटते, पोळी भाजी मी खात नसल्यामुळे मी जड काम करू शकणार नाही, शेतात जाऊन करू शकणार नाही, मला जड काम करता येणार नाही, माझ्या जॉब रोल पासून मला लांब जावं लागेल, ही मानसिकता ही, बाकी काही नाही. मला वर्कआउट करता येणार नाही असं नाहीये, तुम्ही डबल वर्कआउट करू शकता. नंतर याच्यामध्ये तुम्ही मला सांगा, सगळ्यात शेवटचा मला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, रेग्युलर जीवनामध्ये कधी गाजर बीट आणि हा कधी मुळांचा रस कधी घेतलाय का? रेग्युलर घेतलाय का? कधी हातवरती करून रिस्पॉन्ड करू शकतो? कधीच नाही घेतलेला. मग इथून पुढच्या काळामध्ये आपण रेग्युलर पुढील 15 दिवस सलग गाजर बीट, अर्धा बटाटा, गरज असेल तर टमाटर, गरज असेल तर काकडी, या 5 गोष्टींचा ज्यूस आपण थोडस लिंबू, थोडस गुळाचं पाणी, गरज असेल तर 2-2 ग्लास हे घेणार आहोत. कमीत कमी 2 ग्लास घ्यायचेच आहेत आपल्याला. जास्तीत जास्त 4 ग्लास 5 ग्लास 6 ग्लास घेऊ शकता, काही अडचण नाही. पण रुटीन लाईफ मध्ये पोळी भाजीच्या सोबत कधीही आम्ही फ्रूट ज्यूस घेतलेला नाहीये, कधी आम्ही मुळांचा म्हणजे रूट ज्यूस कधी घेतलेला नाहीये. म्हणजे 2 ज्यूस आपण ऍडिशन घेतोय, इथपर्यंत समजलंय? येस नो? मग मला तुम्ही सांगा, इथपर्यंत जर सगळं ओके आहे तर पोळी भाजी खाल्लीच नाही, काय फरक पडायला पाहिजे का? चक्कर यायला पाहिजे का? पोळी भाजी नाही खाल्ली मग मी वर्कआउट करू शकत नाही, ही भावना मनामध्ये यायला पाहिजे का? असं करू शकता, यायला पाहिजे का?
जैन संत आणि जैन साधू असं करा, असं सगळ्यांनी असं करा आणि असं घ्या. जैन संत आणि जैन साधू इथं जेवढं बसतं ना, याच्यात त्या खोबणीमध्ये जेवढं बसतं ना तेवढंच खातात आणि दररोज 30 किलोमीटर चालतात. डेली 30 किलोमीटर वर्कआउट चालणं साधारण गोष्ट नाही. सन्माननीय गवळी सर लिंबू आणि मध आणि पाणी, लिंबू मध आणि पाणी दररोज 30 किलोमीटर चालायचे. असे सलग 7 दिवसामध्ये 200 किलोमीटर चाललेले आहे. सलग 7 दिवस 200 किलोमीटर. पाठीमागचं जे काय मागच्या वर्षीचा नवरात्र उत्सव झाला, मागच्या नवरात्र उत्सवामध्ये गवळी सरांनी 9 दिवसांचे उपवास तर पकडले, आणखी ऍडिशन काही उपवास धरले 12-13 आणि 15व्या दिवशी कळसुबाई शिखर चढायला सुरुवात केली. पोटामध्ये काय आहे? लिंबू आहे, मध आहे आणि पाणी. कळसुबाई शिखर चढले, परत खाली उतरले. गिरनार पर्वत चढले, परत खाली उतरले. हे प्रूव्हन नॉलेज आहे. हे का बरं मी तुमच्या समोर मांडतोय सगळं? कारण तुम्हाला उद्या भाकरी, अरे भाकरी नाही खाल्ली, तुम्हाला उद्या ज्याला वाटणार आहे पोळी भाजी नाही खाल्ली, वरण भात नाही खाल्ला, मग काय करायचं आता याचं, नाही का? हे खायचंच नाही का, असा पण प्रश्न विचारतील काही मंडळी, नाही का? तर पोळी भाजी भाकरी बंद पुढचे 15 दिवस. ओनली लिक्विड डाएट आपल्याला घ्यायचं आहे. हा, याला डाएट नाही म्हणायचंय आपल्याला, नाही का? आपण भरपूर लोक म्हणतो डाएट करतोय का, डाएट करतोय का, डाएट करतोय का. नाही रे बाबा, आपण 4 टाइम खातोय, फक्त जे गरजेचं आहे तेच घेतोय, एवढाच विषय. चावणे हा विषय नाहीये या ठिकाणी, पिणे हा विषय डायरेक्ट. का बरं प्यायचं? फायबर का नाही टाकायचं आतमध्ये? तर शरीराची सफाई करायची म्हणून फायबर आत टाकायचं नाही आपल्याला. डायरेक्ट लिक्विड घेतोय, कारण ऑलरेडी मल बाहेरच काढतोय आपण फायबरच्या, नाही का? म्हणून बंधू आणि भगिनींनो, स्वतःचा संकल्प करूया, श्रद्धा वाढवूया, विश्वास वाढवूया, प्रामाणिकता थोडीशी वाढवूया. चमत्कारच बघायला भेटतो, चमत्कार. स्वतः सिद्धतेकडे वाटचाल, क्षमता वाढतील आपल्या, सूक्ष्म शरीराच्या क्षमता वाढतील. स्थूल शरीराकडून सूक्ष्म शरीराकडे आपली वाटचाल चाललेली आहे, स्थूल आहाराकडून सूक्ष्म आहाराकडे आपली वाटचाल चाललेली आहे. ही एक साधन आहे. या साधनेने आपल्याला सिद्ध करायचं स्वतःला, स्वतःच्या क्षमता वाढवायच्यात, आत्मशक्ती वाढेल, आत्मबल वाढेल, म्हणून आपल्याला ही साधना करायची. म्हणून बंधू आणि भगिनींनो, किंतु चिंतू परंतु डोक्यातनं काढा, नाही का? कामाला लागूयात. लागायचं कामाला, येस नो, लागायचं कामाला. कोणासाठी लागायचं कामाला? ही क्रांती आहे. ठीक आहे, आपण स्वातंत्र्याच्या काळात नव्हतो हो. भगतसिंग नाही होऊ शकलो, सुखदेव नाही होऊ शकलो, राजगुरू नाही होऊ शकलो, नाही का? नागनाथ अण्णा नायकवडी नाही होऊ शकलो, पण आता आपण आहोत ना. चला मग आता आपण कामाला लागू, स्वतःचे क्रांतीवीर आपण बनूया, नाही का? आणि वैयक्तिक जीवनामध्ये आपण क्रांती करूया, क्रांती. मग कामाला लागू. आता वेळ आहे प्रश्न आणि उत्तराची. उभे आडवे सरळ बिंदास प्रश्न विचारा. काही वेळ शिल्लक आहे आपल्याकडे. उभे आडवे. सर, मला पाठीच्या दुखण्याचा खूप त्रास आहे. खूप छान. पाठीच्या जेवढ्या समस्या आहेत, हाडांच्या जेवढ्या समस्या आहेत, इथं तुम्ही योग्य ठिकाणी आलाय. 21 दिवस ही साधना करा. 22व्या दिवशी हाच प्रश्न विचारा, बरोबर सगळं पाठीचं दुखणं पळून गेलेलं आहे. पण हे करणं गरजेचं आहे. वेदना जेवढ्या पण होतात, मी आत्ताच सांगितलं ना, जीव जीवश जीवन. एक जीव दुसऱ्या जीवाला जिवंत करू शकतो. सहजीवन आणि सह अस्तित्व, एक जीव दुसऱ्या जीवाचं अस्तित्व निर्माण करू शकतो. पाठीत का बरं वेदना होत आहेत? कारण गॅस, ऍसिड, हे 2 गोष्टी वाढलेल्या आहेत. ते जर का अल्कलाईन आहाराने कमी झाल्या, आपल्या फास्टिंगने कमी झाल्या, तर पाठीच्या वेदना 100% कमी होतील. काळजी करू नका. गो हेड. चला चालत चालत जाऊयात. ही साधना. पुढचा प्रश्न आहे की मासिक धर्मामध्ये संजीवनी क्रिया करू शकतो का? 100% करू शकता, काही अडचणीच नाही. उलट मासिक धर्मामध्ये संजीवनी प्रक्रिया करणं म्हणजे मासिक धर्मामध्ये होणाऱ्या वेदना, मासिक धर्माच्या आधी होणारा त्रास सगळा ओके होईल. काळजी करू. अजून एक प्रश्न आहे की संजीवनी क्रिया वमन किती दिवस करायची? जोपर्यंत आपण 21 दिवस हा सगळा आहार शैली करतोय, तर 21 दिवसाचं आपण करायचंय सर. येस. शरीर शुद्धीचे हे सगळे जे दिवस आहेत 21 सोन्याने चॅट बॉक्सवर टाका. चॅट बॉक्सचा उपयोग करा, व्हॉट्सअप ग्रुपचा उपयोग करा, व्हॉइस मेसेज पण सोडू शकता तुम्ही. कोणाला प्रश्न विचारायचा आहे? महादेवजी बोला.
जी सांगितलं की अर्ध बटाट आणि गाजर काकडी हो ह्याचं नेमके ते म्हणले 1 ग्लास घ्या, 2 घ्या, 3 घ्या, म्हणजे तिन्ही ग्लास मध्ये तेवढ्याच वस्तू टाकायच्या का परत परत वस्तू टाकायच्या त्याच? 1 मिनिट पहिल्यांदा आधी पूर्ण बनवून घ्यायचं आहे. मग तुम्हाला हो. 2 ग्लास घ्यायचा असेल तर तुझं काय त्या 2 ग्लास एकत्र बनवून मग घ्यायचा तो. तसं बर झालं का? आणि बर एकत्रच बनवायचं आहे. मग ते 2 बर ग्लास बनवा, 3 ग्लास बनवा. पण बनवायचं तेवढ्याच एकत्र. वस्तूचा रेग्युलर बनवायचा. बनवायची काही आवश्यकता नाही ना. बर पण तेवढ्याच वस्तूचा बनवायचा आहे ना, म्हणजे आपल्याला गड पातळ हो. वगैरे? हा एकत्रित करायचे सगळं एकत्र. ठीक आहे ठीक आहे ठीक हो, yes. आहे. धन्यवाद. 2-3 गाजर घ्या, थोडं बीट घ्या, अर्धा बटाटा घ्या, एखादी काकडी घ्या, एखादं टमाटर घ्या, गुळाचं पाणी घ्या, लिंबू घ्या, बरं. नाही का? फक्त त्याला टेस्टी बनवण्याचा प्रयत्न करा, पिण्यालायक बनवण्याचा प्रयत्न करा, कारण 6 चवी आपल्याला लागतात. वाटतं हा पोट भरल्यासारखं वाटतं, 6 चवी तिथं असाव्या, नाही का? छान वाटेल असा बनवा ज्यूस. काय अडचण आली तर 10 ते 5 या वेळात गवळी सर समजा दोघे उपलब्ध असतात. वारंवार प्रश्न विचारा, काय अडचणीचं नाहीये. पुढचा प्रश्न आता प्रश्न विचारला आहे की पालेभाज्या, फळ आणि कीटकनाशकांचा अंश असतो, त्यासाठी काय करावे? खूप चांगला प्रश्न आहे. गेल्या 21 वर्षापासून समजा आपण नॅचरल फार्मिंगवर काम करतो. तुमच्या आजूबाजूला जर नॅचरल काय मिळालं तर खूप छान. नाही काय भेटलं गच्चीवरती उगवण्याचा प्रयत्न करा, आणि काहीच नाही भेटलं तर आता जे अवेलेबल आहे ते वापरा, कारण आपण त्याच्यावर काम करणं, स्वतः काम करणं गरजेचं आहे आता. त्याच्यासाठी सोपं आहे की तुम्ही जे काही पालेभाज्या आणाल त्या सेंदव मिठाच्या पाण्यात काही दिवस ठेवा, काही टाइम ठेवा, थोडा वेळ ठेवा, चांगलं धुवून घ्या आणि ते वापरा. हा एक सोपा आणि साधा पर्याय आहे. आणि नाही हे जमलं तर शिकून घ्या हे सगळं. परसबाग कशी निर्माण करायची, कुंडीत कसं निर्माण करायचं, याचे ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही चालवतोय. एका गुंठ्यात 26 प्रकारच्या भाज्या, 400 प्रकारचं देशी बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामुळं हा जो प्रश्न आहे खूप छान प्रश्न आहे. आज कॅन्सर ट्रेन चालायला लागलेली आहे बटनेटो बिकानेर, बिकॉज ऑफ पेस्टिसाइड असलेल्या भाज्या. ठीक आहे. येस सचिन सर, सचिनजी कोण? सचिन खराडे बोला. आम्हाला पायऱ्यावर चढताना ना माझे दोन्ही पाय दुखत असतात. वाद वाढलेला आहे, नाही का? मी आताच बोललेलो आहे की वेदना जेवढ्या पण आहेत, पोटरीच्या वेदना असतील, मांडीच्या वेदना असतील, कमरेच्या वेदना असतील, मणक्यांच्या वेदना असतील, मानेच्या वेदना असतील, एनी सगळ्या वेदनांचं कारण आहे ऍसिड आणि वात, नाही का? करायला सुरुवात करा, हळूहळू कमी होतील वेदना. नारळाचं पाणी घेऊ शकता. फळांच्या ज्यूसचा जो टायमिंग आहे, नारळाचं पाणी घेऊ शकता. प्रश्न आला होता. खूप घेऊ शकता, काय अडचण नाही. ओके सर. अजून कोणाचा काही प्रश्न आहेत का? ठीक आहे, अजून आहे आपल्याकडे टाइम आहे. अजून खास प्रश्न उत्तरासाठी आपण आज एक 10 मिनिटं आपल्याकडे आहे, अजून 10 ते 15 मिनिटं. येस, हा वैशाली ताई बोला, अनम्यूट करा. चालताना दम लागतो, त्याचं कारण काय? शरीराची क्षमता, जे काय हृदयाची क्षमता आहे, फुफ्फुसाची क्षमता आहे, नाही का बरं दम लागतोय? कारण एवढं सगळं लोड घेऊन गाडी चालते, गाडी घाटाला लागल्यानंतर कसं गिअर बदलावं लागतं. त्याच्यामुळं क्षमता वाढवणं अपेक्षित आहे. त्यासाठी थोडीशी एक्सरसाइज करणं अपेक्षित आहे. अखंड स्वास्थ्य करा, 1 दिवसानंतर ही समस्या संपलेली आहे. असेल. पुढचा प्रश्न. गौरी, हा बोला. माझ्या आईचं पित्ताशय काढलेलं आहे, म्हणजे ऑपरेशन करून काढलेलं आहे. तर तिला ही क्रिया केली तर चालेल का? हा, बिंदास करा. कारण जेवढ्या पण महिला भगिनी आता स्क्रीनवरती आहेत त्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, शरीराचा कुठलाच पार्ट काढायला नाही पाहिजे. आपल्याला थायरॉइड काढायची सवय असते. अचानक तो इन्सिडेंट झाला होता. ठीक आहे, झालेलं आहे, ते करू शकतात. पण मी इतरांसाठी सांगतो की शरीराचा पार्ट इथनं पुढच्या काळात कुठला काढायचा प्रयत्न करू नका. कारण अखंड स्वास्थ्याच्या माध्यमातून किंवा आयुर्वेदाच्या माध्यमातून संपूर्ण शरीरातले न्यू शरीर तयार होऊ शकते. शरीराचा कण ना कण नवीन बनतो. आणि म्हणून विशेषतः इथं महिला आहेत, स्टेमसेल नावाचा एक प्रकार आहे. जेवढ्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत, तरी तुमच्या बाळाची नाळ तुम्ही प्रिझर्व केलेली असेल कदाचित. काही महिलांनी, किती महिलांनी स्वतःच्या बाळाची नाळ प्रिझर्व केली? आत्महत्या करावं का बरं केली ती प्रिझर्व? वाय? कशासाठी केली? त्याचं कारणच आहे, ह्या ज्या घटना घडतात ना,
मरेपर्यंत ती नाळ सोबत ठेवायची आहे. त्याचं कारण आहे, अशा जर काय घटना घडल्या ती नाळ उघडवावी आणि ते मधामधून ती इनटेक करावी किंवा पाण्यामधून तिला इनटेक करावं. का? तो संबंधित जो पार्ट डॅमेज झालेला आहे तो पार्ट रिजनरेट होईल. तो पार्ट रिजनरेट होईल. नाही काय जमलं, आई 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 हे नाही जमलं, राम 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 हे नाही जमलं, ओम ओम ओम. हे 2-4 वाक्य जी अतिशय खतरनाक वाक्य हे जरी आपण वारंवार म्हटली आणि याच्या साह्याने जर का आपण ध्यान करू शकलो, या ध्यानाच्या माध्यमातून शरीरातला पार्ट ना पार्ट रिजनरेट होतो. त्याच्यावर प्रचंड विश्वास पाहिजे, प्रचंड श्रद्धा पाहिजे. जसं आता काय आपण गवळी सरांकडून ऐकलं उपवासाचं महत्व किंवा आपण क्लिप पाहिल्या की उपवास किमो सारखा काम करतो. हाऊ इट इज पॉसिबल? किमो करायची गरज नाही, थोडक्यात सांगायचं आम्हाला. अल्कलाईन आहार घेतला, किमो करायची गरज नाही, थोडक्यात सांगायचं आम्हाला. तसं शरीरातला पार्ट ना पार्ट रिजनरेट होतो, पण त्यासाठी डिटॉक्स होणं गरजेचं आहे. शरीराला संधी देणं गरजेचं आहे. पैसे आहेत म्हणून पार्ट काढून टाकू नका इथनं पुढच्या काळात. आता या ताईंचा प्रश्न जो आहे की बाबा काढलेला आता काय करायचं? आता काय नाही करायचं, तुम्ही हे करा अखंड श्वास. हळूहळू तुम्हाला फायदा तर नक्कीच होईल, गॅरंटेड फायदा होईल, काळजी करू नका. पुढचा प्रश्न, संतोषजी बोल. पुढचा प्रश्न संतोष सर. हा नमस्ते. नमस्ते. शेवग्याचा पाला रामरसासाठी चालेल का? गोविंदा हो, चालेल. चालेल चालेल. आणि थोडासा मला कोवळा पाला घ्या, थोडा थोडासा कोवळा पाला घ्या. कोवळा. जास्त मॅच्युअर पाला घेतला तर हा दोन्हीकडून 2 दरवाजे चालू होतील. हा वरचा दरवाजा पण म्हणूनच चालू होईल, खालचा दरवाजा पण चालू होईल. म्हणून विचारलं. दोन्ही द्वारातनं डिटॉक्स व्हायला सुरुवात होईल. आणि व्यवस्थित आहे एकदम. मला काही जास्त भूक पण नाही लागत. 1-2 ग्लास मध्ये मग ओके. काय तो शेवगा, काय ते काय तो हिरवा ज्यूस, काय तो शेवगा आणि एकदम ओके. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट. ओके ओके. अश्विनी ताई बोला. हा सर, मला विचारायचं होतं. आवाज? बोला बोला. हा, रामरसामध्ये मी कोबीज किंवा भोपळ्याच्या प्रकारमध्ये घेऊ शकते का? थोड्या थोड्या दिवसांनी फरकाने. कोबी घ्यायचा ना, कोबी म्हणते ना. हा, कोबी. हा, कोबी घेऊ शकतात. थोडासा भोपळा, हिरवा भोपळा येतो ना, भोपळा, भोपळा. काय अडचण नाही. हे बघा, मार्केटमध्ये संडास साफ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फिनेल वापरले जातात. गोष्ट खरी काय असतो, त्यातल्या त्यात आपण काय करतो की मजबूत जे आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो. गोष्ट खरी का खोटी असतो? अतिशय सगळ्यात सुंदर आहे पालक, आणखी सुंदर आहे बेल, आणखी सुंदर आहे दुर्वा, आणखी सुंदर आहे दुधी भोपळा, नाही का? त्याच्यासोबत आणखी सुंदर आहे आवळा, कोहळा. हे सुंदर 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 गोष्टी आहेत. याला ऍडिशन बऱ्याच गोष्टी आहेत. जशी खूप मोठी यादी गवळी सरने टाकलेली, पण तुम्ही जर व्हॉट्सअप वाचला असेल आजचा तर आणखी मी पण काय याद्या टाकलेल्या आहेत, नाही का? तर अतिशय सुंदर सुंदर गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करा. ऍज लाईक आंब्याचं पाणी भरपूर ऑक्सिजनचं आहे. ऍज लाईक बेलाचं पाणी प्रचंड मात्रेत ऑक्सिजन आहे. म्हणून जे खरं झाडू मारायचं काम करते, चांगला झाडूवाला आहे, नाही का, ते पानं जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा, म्हणजे चांगलं काम करतील, नाही का? बाकीचे ऍडिशन तुम्ही वापरू शकता, काय अडचणीचं. पुढचा प्रश्न आहे की भूक लागली तर त्यावेळेस कच्ची फळे खाल्ली तर चालतील का? भूक लागली तर वाढून घ्या, वाढून घ्यायचं. ताट भूक लागली तर, आणि त्या ताटाकडे बघायचं कसं काय सुंदर आहे तर, आणि ज्याला भूक लागली त्याला देऊन टाकायचं. हा पहिला उपाय करायचा. आणि नंबर 2, तुम्ही चावायचं नाहीये, रस प्यायचा आहे. काही पण घ्या, पण ज्यूस घ्या, लिक्विड घ्या. किती भूक लागू द्या, पाईपच तोंडामध्ये ठेवा, चिंता नाही. लिक्विड घ्या. 2 दिवस त्रास होईल, 3 दिवस त्रास होईल भुकेचा, 4थ्या दिवशी ओके होईल, काळजी करू नका. पुढचा प्रश्न. सोमनाथच्या याच्यामध्ये खूप सुंदर आहे ऍक्च्युअली. हे बरेच लोक हसले, त्यांना असं वाटतंय की आता घ्यायचं, बघायचं आणि वाटायचं. पण ही आपल्या पूर्वजांनी सांगितलेली खूप चांगली ट्रिक आहे. ज्या पदार्थाला आपण खूप अट्रॅक्शन आहे, खूप लगाव आहे, त्याच्यापासून जर तुम्हाला दूर व्हायचं असेल, ती आसक्तीचं कमी करायचे असेल, तर एकदम चांगला फॉर्म्युला आहे. करून बघा. असं वाटलं गुलाबजाम खायची इच्छा झाली, मस्तपैकी मार्केट गुलाबजाम आणा, घरी बनवा किंवा बाजारातून आणा, आणि चांगले 500-600 हजार रुपयाचे आणा आणि आपल्या आसपास वाटून टाका. परत गुलाबजाम खायची इच्छा होणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. गुलाबजाम खायची इच्छा.
मग अशा प्रकारचे हे जे काही टेक्निक्स आहे, छोटे छोटे टेक्निक आहे, त्याच्यातून तुम्हाला हे सगळं आम्ही सांगत राहणार आहोत. पण याच्यासाठी तुम्हाला नुसतं आपण ह्या 3 दिवसामध्ये पुरेसं होत नाही. ते जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी पुढे कंटिन्यू करत असतात आणि जेव्हा सोमनाथ आबा किंवा आमच्याशी संवाद साधतात, या संवादातून ही साधना अजून डीप होत जाणार आहे तुमची. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आमच्या मार्फत तुम्हाला अजून समजणार आहे. आणि सगळ्या गोष्टी काही ह्या 3 दिवसात होत नाही. म्हणून पुढचे जे 15 दिवस 21 दिवस जे आहे, हा संवाद पण महत्वाचा आहे. एकदम 2 दिवसांनी 3 दिवसांनी तुम्हाला जेव्हा वेळ भेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला फोन करून ही साधना आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. नुसतं 3 दिवस झालं संपला असा विषय होत नाही. ज्यांनी सुरू केलेलं आहे तर त्यांना फोन तर करायचाच आहे त्यांनी, तरच आपल्याला ही साधना चांगल्या प्रकारे घेते. येस, अलकाताई बोला तुम्ही. अलकाताई धर्माधिकारी. माझ्या ना कानात आवाज येतो, टिनाइटस आहे. कानात आवाज येतोय? होय. केव्हापासून? काळजी करू नका. कानात आवाज केव्हापासून येतोय? केव्हापासून 2 येतोय? वर्ष झाले. प्राणायाम करणं गरजेचं आहे. थोडेसे प्राणायाम करा. काय करायचं बघा, हवा तोंडात भरायची अशी आणि असं करायचे. तुम्ही स्पेशली फोन करा उद्याच्याला. चर्चा करूयात आपण या विषयावर. पुढचा दोघांना पण फोन करा. ज्या गोष्टी आमच्याकडे आहेत किंवा अजून काही थोडस चौकशी करावं लागेल, त्याच्यानंतर आपण या गोष्टीवरती सोल्युशन नक्की काढूत आहे. ठीक आहे. येस, अजून कोण आहे? रेज युअर हँड. हात वर पुढे केलेलं कोण आहे? गडदे सर बोलतात. गडदे सर बोलतात काय? येस, सांगली सांगलीवरनं सर बोलतात. अनम्यूट करा. ओके करा. तुम्हाला रिक्वेस्ट दिली. बघा गडदेव सरांचं वय बघा, दोघ जण जोडीनं करतायत हे सगळे नाही का. बाकीचे बऱ्याच जोड्या आहेत तिथं नाही का. सगळ्या जोडीनं जेवढे पण बसलेली मंडळीत, हेमाताई पण जोडीनं बसलेले, पण झोपेत का काय कोणा झोपले नाहीत ना. झोपेत काय जागे आहेत. जागे बरेच लोक जोडीनं ऐकतायत नाही का. काय सासू सुना बसलेले दिसतायत नाही का. संध्याताई नवले सासूना घेऊन बसलेत का मातोश्रीना घेऊन बसलेत माहित नाही. दोघे जणी आहेत महत्वाचे. ओके करा होता सर. काही लोक ड्रायव्हिंग करत आहेत. सर ओके करा तुम्ही तिथं फक्त. बस तुम्हाला रिक्वेस्ट आली समोर बघा ना. तुम्ही लॅपटॉपवर आहे ना. लॅपटॉपवर आहे तिथं तुम्हाला फक्त ओके करायची ती रिक्वेस्ट आली. नाही झालं नाही अजून. येस, नाही अजून नाही आलं. मी पाठवली रिक्वेस्ट बघा ना तुम्ही. ओके 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 बटन असं ओके वरती टच करा. गडदे सर ओके वरती टच करा. असं नाही भेटत. बरं आता करा परत. चला तुम्ही डायरेक्ट करा आता. काल तर कोणतरी तुमच्या घरात होते, कोणी मुलगी, त्यांनी केलं होतं. हा सर. हा बोला हेमाताई बोला. काही नाही, तर मी ना अजून स्टार्ट केलं नाही, बट फ्रॉम टुमॉरो मी ते स्टार्ट करणार आहे. आज जरा पूर्ण प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. सगळं सामान विमान आणून ठेवलेलं आहे. फुल प्लॅन करून ठेवलंय आणि फ्रॉम टुमॉरो आय एम गोइंग टू स्टार्ट. येस, तुमच्या शुभेच्छा आहे तुम्हाला. आणि ह्या शुभेच्छा आहे. समथिंग म्हणजे आपल्याला जसं बॉडीला सतत खायची सवय आहे, पण थोडं मला भीती वाटत होती, म्हणून मी जरा फ्रूट बीट सगळं पहिलेपासून आणून घेऊन तयार होऊन ठेवलेलं आहे. आज पूर्ण केलंय. सो फ्रॉम टुमॉरो स्टार्ट करणार आहे. येस, आणि या आपण हा आपला पूर्ण परिवार आहे, अखंड स्वास्थ्याचा परिवार आहे. जेव्हा आपण आपल्या स्वास्थ्यासाठी जेव्हा परमेश्वरावर प्रार्थना करतो, त्यावेळेस आपला हा जो काही अखंड स्वास्थ्याचा परिवार आहे, आपल्या ग्रुप जेवढे साधक करतायत, सगळ्यांना चांगलं आरोग्य देऊ ही सुद्धा प्रार्थना करायचं. आपण जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काही मागतो ना, तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली मिळतं. ठीक आहे नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा आपण करायचं. हा एक परिवार आहे आपला. येस, गडदे सरांचं माईक चालू होत नाहीये. मी सगळ्यांचे ओपन केले. आता त्यांनी फक्त टच केलं का होऊन जातं. त्यांना टच करा. ज्यांना ज्यांना बोलायचं टच किंवा त्यांचं हे आहे ना लॅपटॉप आहे, त्यांना ते माऊस कर्सरने करावं लागेल. लॅपटॉप आहे बहुतेक तुमचा. हा आला आवाज तुमचा, बोला. नाही दुसऱ्यांचा आहे.
सर तोपर्यंत मी बोलू शकते का? हो बोला ताई. बोला. मला असं विचारायचंय की समजा 1 वर्षापासून बीपीचा प्रॉब्लेम आहे, तर ते हे केल्यानंतर तो पूर्णपणे निघून जाईल का बीपीचा त्रास? मुळात आहे ना ताई माझी, हम्म. मुळात आहे ना बीपी नावाची गोष्ट जगात नाही. हा पहिल्यांदा मानसिकतेचा एक भाग आहे हा सगळा, नाही का? ज्यावेळेस आपण शरीरामध्ये काही बदल घडवून आणतो किंवा येतात ऑटोमॅटिकली, तुम्ही 21 दिवस करा, मग डॉक्टरांकडे जा. 21 दिवसानंतर डॉक्टरांकडे बघा डॉक्टर काय सांगतो, किंवा 21 दिवसानंतर तुमचा बीपी जो आहे तो तपासून बघा, तुमच्या लक्षात येईल की तो नॉर्मल स्टेजला येत चाललेला आहे. हजार कारण असतात तो बीपी वाढवण्यासाठीची, नाही का? त्यातली बरीचशी कारणं कव्हर करण्याचं काम अखंड स्वास्थ्य करतोय. तुम्ही 21 दिवस करा, ऑटो सिस्टम तुमचा बीपी नॉर्मल स्टेजला आलेला असेल. ओके. आणि सेम शुगरच्या बाबतीत पण असेल का की 21 दिवसानंतर परत नॉर्मल सगळं होईल? अतिशय सुरेख प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. सगळ्यांसाठी माझं एक आन्सर असेल, 1990 चे शुगरचे पॅरामीटर्स वाचा, 2000 चे शुगरचे पॅरामीटर्स वाचा, 2010 चे शुगरचे पॅरामीटर्स वाचा, आणि 2020 नुसार आपण सगळेजण शुगरचे पेशंट आहोत ऍज पर पॅरामीटर्स, नाही का? पण 8व्या दिवशी आता जो काय रेक्टम दाखवला आपल्याला, परत आता मी गवळी सरांना रिक्वेस्ट करेल की रेक्टमचं पिक्चर परत दाखव. जो रेक्टम दाखवलेला आहे आपल्याला इकडे, ऍनस दाखवला आपल्याला या ठिकाणी, हा जो ऍनस आणि रेक्टमचा जो पार्ट आहे आतड्यांचा, त्या आतड्यांच्या पार्ट मधला जर मळ निघाला, तिथं बघा गवळी सर दाखवतात आपल्याला बाणाच्या साह्याने, जो रेक्टम आहे, नाही का? ऍनस मसल आहे खाली, सगळ्यात शेवटी ऍनसचा पॉइंट आहे, आणि ऍनसच्या वरती रेक्टम आहे. रेक्टमचं काम काय आहे हो शरीरातलं? शरीरातलं रेक्टमचं सगळ्यात मोठं काम आहे शुगर बॅलन्स करणं, ब्लड शुगर बॅलन्स करण्याचं काम आहे. ब्लड शुगर बॅलन्स करण्याचं नेमकं काम म्हणजे काय? स्वादुपिंडाचं काम काय? तर इन्सुलिन सिक्रेशन, नाही का? शरीराला आवश्यक असलेलं ग्लुकोज, सुक्रोज, फ्लुकोज, नाही का? फ्रुक्रोज, ग्लुकोज, सुक्रोज, शरीराला आवश्यक असलेली ही जी एनर्जी आहे तयार करण्याचं काम आहे आपल्या स्वादुपिंडाचं. आणि ते बंद पडलेले कशामुळे? तर रेक्टमवर मळ साठल्यामुळे. तो रेक्टम क्लीन झाला की ऑटो सिस्टमला डायबिटीज ओके होते. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, माझ्या साधकांनो, 8व्या दिवशी शुगर चेक करा, बॅलन्स झालेले असेल, 100% बॅलन्स झालेले असेल. म्हणून शरीरामध्ये परिवर्तन आणण्यासाठी हे जे उभा कोलन आहे, आडवा कोलन आहे, नाही का, हे जर ओके झालं तर कामच ओके होते. म्हणून 6 ज्या आकृत्या गवळी सरांनी दाखवल्या, त्या आतड्याची स्थिती आता अशी आहे आपली, मळ साठून साठून साठून. रेक्टम ओके करा, तुमचे शुगर डाऊन होईल, शुगर ओके होईल, बॅलन्स होईल शुगर. पुढचा थँक्यू सर. तुम्ही वेगळ्याच लेवलचा कॉन्फिडन्स देतात लोकांना. केस थँक्यू. गळणे याच्यावर उपाय सांगा विचारतो. याच्यावरचा उपाय हाच आहे, शरीर शुद्धी. उपाय एकच आहे बघा. आजार 100 आहेत बघा. वाताच्या पोटातले आजार आहेत, पित्ताच्या पोटातले आजार आहेत, आणि कफाच्या पोटातले आजार आहेत. टोटल 248 आजार आपल्या शरीराला प्रमुख आजार होतात, 248. पण 1120 वरती ते अखंड स्वास्थ्य काम करते. 1120 आजार शरीरात होतच नाही का? मुखद्वारापासून गुदद्वारापर्यंत हे 2 द्वार जे आहेत ना, मुखद्वार आणि गुदद्वार, त्यातला जो मधला मार्ग आहे अख्खाच्या अख्खा सफाई करायचा आहे. आणि नंतर संपूर्ण शरीर घ्या ना. कातडं जर काढलं, डोक्यापासून पायापर्यंत कातडी काढली संपूर्ण शरीराची, तर छेद आहेत आपल्या संपूर्ण शरीरावर, छिद्र 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 आहेत, नाही का? ही सगळी छिद्र, ही जी सगळी छिद्र आहेत ती मोकळी झाली पाहिजे. त्यातनं पण शरीर श्वास घेतोय, सोडतोय, घाम टॉक्झिन बाहेर काढते घामाच्या माध्यमातून. अख्खच्या अख्खं शरीर डिटॉक्स झालं पाहिजे. त्यासाठी अखंड स्वास्थ्य काम करेल. आणि जर का काम करायला लागलं शरीर अख्खच्या अख्खं, आजार नावाची गोष्टच राहत नाही. त्यामुळे 1120 व्याधी ओके होणार, काळजी करू नका. अगदी बघितलं ना आपण, 200 युनिट इन्सुलिन घेणाऱ्या व्यक्ती ओके होत आहे, तुमचं तर काहीच नाही. त्यामुळे काळजी करू नका. आपण ऑल इज वेल म्हणजे सगळे ओके होणार आहोत. फक्त काय आहे, चिंताग्रस्त होऊ नका असं करून किंवा असं करून नका. डोक्यामध्ये गेलं पाहिजे सगळं, प्रॅक्टिस मध्ये आलं पाहिजे आपण सगळं. पुढचा प्रश्न. गदाधर सर होते का? हा सर मी महादेव बोलतोय. हा बोला. मिसेसला 15 ते 18 वर्ष डायबिटीस आहे. आज रोजी ते 500 पासून ते आज महिना 4000 वर गेलाय, गोळ्यासाठी जातोय. तर तेही काल तुमचं बघून, आजचं कालचं बघून तिलाही आनंद झाला की मी पण हे घ्यायला चालू करू का? हो 100%. पण तुमच्याकडे ते म्हणतात की जे दातांनी चावलंच नाही पाहिजे काय. तिचे डॉक्टर म्हणतात की तुम्ही दिवसातून 4 वेळा खा, 1-2च भाकरी खा पण 4 वेळा खा. आम्ही 4 वेळा ज्यूस दिला ना तुम्हाला.
बर, मग चालतंय का त्याच्यावर हो, केलं तर ते? 100%. सरांचा जो प्रश्न आहे महादेव सरांचा, 15-20 वर्षापासून डायबिटीस आहे. हो, मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचंय, मला तुमच्या सगळ्यांना एक सांगायचंय, एक अंधारी खोली आहे. 1000 बर. दिवसापासून त्या खोलीत अंधार पडलेला आहे महादेव सर. आणि तुम्ही बर. त्या खोलीमध्ये टॉर्च घेऊन गेला. उजेड किती वेळात होईल? अगदी थोडाच, दिवा लावला त्या ठिकाणी, उजेड किती वेळात निर्माण होईल? लगेच होईल ना. पण मग ते 20 वर्षापासून तर अंधार होता ना तिथे. बरोबर आहे. तसंच आहे, सेम घटना तीच आहे तिकडे सुद्धा. बर बर हे जे सायकोलॉजिकली हे जे प्रिपरेशन केलेलं आहे आपलं अलीकडचे मेडिकल सायन्सने, बर बर जे घातक प्रिपरेशन केलेलं आहे. डॉक्टर म्हणतायत तुम्हाला आता डायबिटीस मरेपर्यंत सांभाळायचा तो तुमचा दोष आहे. अरे मग आम्ही तुमच्याकडे यावंच कशासाठी? तुमचं काम काय नक्की, नाही का? मग तुम्हाला बीपीचा त्रास आहे, तुम्हाला तो मरेपर्यंत सांभाळायचा आहे. अरे मग तुमच्याकडे आम्ही यावं कशाला? हो ना, ते निर्माण केले कशासाठी? अदलून बदलून गेल्या 70 वर्षामध्ये हॉस्पिटलच्या इमारती वाढल्या, डॉक्टरांच्या संख्या वाढल्या, आजारांची नावं वेगवेगळी झाली, पण आजार रिपेअर नाही झाले. 1400 टॅबलेट मार्केटमध्ये गोल गोल फिरतायत, 1400 औषध मार्केटमध्ये गोल गोल फिरतायत, आणि 1400 पेक्षा जास्त एमआर मार्केटमध्ये गोल गोल फिरतायत. कष्टकर आणि मर, कस्टमर हे कस्टमर बनवतायत. कष्टकर आणि मर, आणि आमचं पोट भर, नाही का? आणि तू लवकर मर, घेणारा पण लवकर मर, अशी परिस्थिती सध्या आहे. कस्टमर आणि मर हा जो फॉर्म्युला आहे ना, कस्टमर, पण आपल्याला कस्टमर नाही व्हायचंय. आपल्याला दैहिक दुःखापासून लोकांना रिपेअर करायचं. पहिल्यांदा प्रयोग आपल्यावर करायचा आहे. ठीक आहे. माझ्यापासून नाही, पण कोणापासूनच नाही, स्वतःपासून सुरुवात करा. मी ओके होताय, काळजी करू नका. पुढचा ठीक आहे साहेब, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. पुढचा प्रश्न बोला. बोला, नवले मॅडम बोला. संध्याताई नवले. हा सर, मला विचारायचं होतं, किडनी स्टोन वारंवार होत आहेत, तर त्याला काय करायला लागेल? हे काय अखंड स्वास्थ्य करायचे. 18 mm चा खडा, 30 mm चा खडा, 40 mm चा खडा, सुसू करताना गाळणच लावा. त्या गाळणीमध्ये ते खड्यात सगळं निघलेलं दिसेल तुम्हाला, गॅरंटेड. पाठीमागच्या वेळेस एका कार्यकर्त्याने मला फोन केला की आम्हाला प्रचंड वेदना होत आहेत, इतके होत्यात. म्हणलं एक काम कर, आता कोथिंबीरीचा ज्यूस पे. त्यानं कोथिंबीरीचा ज्यूस पिला. त्याला म्हणलं 45 मिनिटांनी फोन कर. त्यानं मला 45 मिनिटांनी फोन केला. त्याचा स्टोन पडून गेला. पण स्टोन पडताना थोडासा त्रास झाला, थोडस ब्लडिंग झालं आणि स्टोन पडला. एवढा अद्भुत आहे अखंड स्वास्थ्य. इन्स्टंट कार्यक्रम आहे अखंड स्वास्थ्याचा. कदाचित सरांचं माईक ओपन झालाय, त्यांना बोलायचं. बोला सर. बोला गडदे सर. हा, नमस्कार. नमस्कार. सकाळी व्यायाम केल्यानंतर घाम वगैरे जातो आणि त्यामुळे ताण लागते. तर अशा वेळेला पाणी प्यायचं का नाही प्यायचं? घसा थोडासा ओला करायचा, म्हणजे जास्ती प्यायचं नाही. हा, कारण आपल्याला शरीर शुद्धीकडे वळतोय आता आपण. बर. 12 ते 8 या वेळात 3 लिटर पाणी कमीत कमी घ्या, जास्तीत जास्त 5 लिटर पाणी घ्या. शरीरातले ऍसिड कमी झालं, शरीरातली थोडीशी गरमी कमी झाली, ऑटो सिस्टम मध्ये ताण पण नाही लागणार आहे, काळजी करू. 2 दिवस त्रास होईल. पुढचा प्रश्न. किती लोक उद्यापासून स्टार्ट करताय? म्हणजे ज्यांनी आज केलं त्यांच्या नाही बोलत, किती लोक उद्यापासून स्टार्ट करताय? उद्यापासून किती लोक स्टार्ट करताय? हा, सुरेखाताई, वा, गुड. हेमंत सर लवकर स्टार्ट करा. आपल्या पाठीत दुखणं कायमस्वरूपी बंद करायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही काल पण प्रवासात होता, आज पण प्रवासातच आहे तुम्ही कंटिन्यू. ओके. कोणाला काही समस्या असेल तर उद्या 10 ते 5 सगळ्यांनी माईक बंद करतो म्हणजे लक्षात येऊ दे. ओके. तर ज्या काही समस्या, आता 10 वाजले आपले, 2 तासाचं आपलं हे सेशन पूर्ण होत आहे. पण आपले आता एवढ्या वेळामध्ये सगळ्यांचे प्रश्न उत्तर काही घेणं होत नाही. आपण 15 मिनिटं खास या प्रश्न उत्तर, उद्या पण आपल्याला भरपूर वेळ आहे प्रश्नोत्तरासाठी. तुमचे जे काही प्रश्न असतील वैयक्तिक लेवलचे, तुमच्या आहारा संबंधीचे असतील, तर 2 नंबर ऍडमिनचे आहे वरती ग्रुपमध्ये. त्यांना तुम्ही 10 ते 5 या वेळामध्ये तुम्ही केव्हा फोन करा. त्याच्यातला 1 नंबर स्वतः माझाच आहे आणि दुसरा नंबर सोमनाथ आबांचा आहे. व्यतिरिक्त दुसरा फोन कोणाला करायची आवश्यकता नाही.
फोन दुसऱ्यांना आपल्या ग्रुपमध्ये केव्हा कराल तुम्ही? तुम्हाला असं वाटतं की हा ज्यूस खूप छान बनलाय, हा ग्रीन ज्यूस फळांचा ज्यूस झालाय. समजा XYZ मोनिका ताईने चांगला बनवला ज्यूस, तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता तुम्ही कसा बनवला, काय प्रमाण, असं करू शकता. ज्यूसचे देवाणघेवाणसाठी तुम्ही अवश्य आपल्या ग्रुप मेंबरला फोन करून विचारू शकता, काही माहिती घेऊ शकता. कारण आपल्या ग्रुपमध्ये बरेच लोक एक्सपर्ट्स आहेत. आज जेवढे पण फोटो आले सगळ्यांनी खूप छान प्रकारचा हा ज्यूस बनवलेला आहे. आणि जेव्हा ज्यूस बनवतो त्यावेळेस आम्ही त्याला बघतो पण, आम्ही थोडंसं टॅग पण करतो त्याला. सगळ्यांनी बघितलं असेल ते प्रत्येकाच्या. कारण आम्ही प्रत्येक गोष्ट या ग्रुपवर बघत असतो, आमचं ऑब्झर्वेशन असतं. त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती, ज्यांनी काल सुरू केलं नाही त्यांनी आज सुरू करा, काय हरकत नाही. 3 दिवस समजून झालं त्याच्यानंतर सुरू करा. तुम्ही केव्हा पण सुरू करा, आमचा सपोर्ट तुम्हाला राहील. तर जास्तीत जास्त लोकांनी उद्या आपले फोटो आणि जे काही घटक आपण टाकतोय त्याच्यामध्ये त्याचा सगळा फोटो टाकणं अपेक्षित आहे. दुसरी एक महत्वाची सूचना मला सांगायची आहे. ज्यांना संजीवनी पात्र यांनी सगळं ऑर्डर केलेली आहे, काही लोकांचे आता आज डिस्पॅच झालेले आहे, त्यांना त्यांच्या पर्सनल व्हॉट्सअपवर मी त्याचा फोटो पण पाठवलेला आहे की तुम्हाला पाठवलेला आहे. पण अशा काही लोकांना अजून त्यांनी फोटो नाही आला, त्यांना म्हणजे पार्सलचा फोटो नाही आला किंवा जे कोरिअरचा काही फोटो नाही आला, अशा लोकांनी मला वैयक्तिक माझ्या व्हॉट्सअप नंबरला फक्त तुम्ही मेसेज टाका की मला फोटो नाही आला किंवा मला त्याचं काही पोच नाही आलं, असं तुम्ही फक्त मला पर्सनल व्हॉट्सअपवर जरूर टाका. ज्यांना आलाय फोटो त्यांचं एक पुढच्या आज उद्या आणि परवा मध्ये तुम्हाला सगळ्यांना संजीवनी पात्र 100% मिळणारच. येस, तर आपण थांबूया. शेवटचा जो प्रश्न आहे मोनिका मॅडमचा आलेला आहे स्क्रीनवरती प्रेग्नन्सीच्या संदर्भातला, अखंड स्वास्थ्याने 2 डझन मुलांना जन्माला घातलं. अखंड स्वास्थ्याने म्हणजे ज्यांनी शरीर शुद्धी झाली अशी 2 डझन उदाहरणं आमच्याकडे रेडी आहेत की त्यांचे पीसीओडीचे प्रॉब्लेम ओके झाले, त्यांना अपत्य झाले. पण मोस्टली मुलं झालेली आहेत, मुली झालेली आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका, तुमचे पीसीओडीचे प्रॉब्लेम संपून जातील आणि अपत्याच्या संदर्भातल्या समस्या संपतील. पण हात असा करूया सगळ्यांनी, असं बोट करूया, माझ्यापासून नाही तर कोणापासूनच नाही. मी नाही केलं तर कोणीच नाही करणार. हे राष्ट्र सुरुवात माझ्यापासून नाही का. अरे मैं चलूंगा तो मेरा घर चलेगा, असं बोट करायचे सगळ्यांनी असं बोट करायचे, अशी मूठ बांधायचे, अशी मूठ सगळ्यांनी बांधायचे. माझ्यासोबत घरामध्ये आरडायचे, थोडसा घरामध्ये बोलायचे सगळ्यांनी जिथं असेल तिथं म्हणायचे, अरे मैं चलूंगा तो मेरा घर चलेगा, अरे मैं चलूंगा तो मेरा घर चलेगा, अरे मेरा घर चलेगा तो मेरी गली चलेगी, यदि मेरी गली चलेगी तो मेरा गांव चलेगा, यदि मेरा गांव चलेगा तो मेरा राष्ट्र चलेगा, अरे मुझसे नहीं तो किसी से नहीं, अरे माझ्यापासून नाही तो कोणापासूनच नाही. चला, या देशाचा प्रथम नागरिक मीच आहे नाही का. म्हणून भारत माझ्यापासून सुरू होतो, धर्म माझ्यापासून सुरू होतं, राष्ट्र माझ्यापासून सुरू होतं, ही संस्कृती माझ्यापासून सुरू होते. म्हणून चला क्रांती करूया, आंदोलन करूया वैयक्तिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये क्रांती करायची. क्रांती म्हणून माझ्यापासून नाही तर कोणापासूनच नाही, सुरुवात करूया स्वतःपासून, स्वतःच्या जीवनात क्रांती करूयात. म्हणून एक स्लोगन बोलूया सगळ्यांनी, मुख्य अशा बांधायच्यात आणि माझ्यासोबत बोलायचे, माझ्यासोबत मोठ्याने बोलायचे, घरात आवाज आला पाहिजे. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद. उद्या भेटूयात गोमरणाचा अनुभव टाकण्यासाठी. शुभरात्री.